नमस्कार. महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोकसत्ता महाराष्ट्र गाथा या व्याख्यानमालेत मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सगळ्या वाचकांचे, पाहुण्यांचे, वक्त्यांचे स्वागत. या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर्स आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC. असोसिएट पार्टनर्स आहेत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी. पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण ही व्याख्यानमाला सुरू करतो आहोत. 2 दिवसांनी हा व्हिडिओ तुम्ही YouTube वरती सुद्धा बघू शकणार आहात आणि व्याख्यानानंतर आपटे सरांच्या काही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला चॅट बॉक्समध्ये कळवून ठेवायचे आहेत. शक्य होतील तेवढे प्रश्न विचारायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना मी विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेच्या मागची भूमिका स्पष्ट करावी. नमस्कार, आपलं सगळ्यांचं या व्याख्यानमालेत स्वागत. प्रत्यक्षात खरं म्हणजे ही जमिनीवरती करायला आवडली असती, पण सर्वजण सध्या आभासी जगातच आनंद मानत असल्यामुळे किंवा आनंद मानावा लागत असल्यामुळे या पद्धतीने ही आयोजित करावी लागते. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 61 वर्ष या राज्याला होत आहेत आणि एक मोठा कालखंड या राज्यानं पाहिला. आता खरं म्हणजे देशाच्या किंवा प्रदेशाच्या इतिहासात 61 वर्ष हा काही फार मोठा त्या अर्थाने म्हणता येणार नाही, पण महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर त्याची मांडणी करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास 13 वर्षांनी हे राज्य जन्माला आलं आणि तिथून आजतागत आपण प्रवास केलेला आहे. तर त्याच्यातली कुठली कुठली गुणवैशिष्ट्ये आहेत त्याचं एक स्वरूप आपल्या समोर यावं या उद्देशाने ही व्याख्यानमाला आपण करतोय. आणि सुरुवातच अर्थात अर्थविषयाने व्हायला हवी, कारण हेच महाराष्ट्राचं एक वेगळेपण राहिलेलं आहे. अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये एक श्रीमंत राज्य असं ते नेहमीच गणलं गेलं. अनेक अर्थाने ही श्रीमंती आली, त्याच्या मागची मीमांसा अर्थातच आपटे सर आपल्या समोर करतील. त्यामुळे अर्थविषयक व्याख्यान आणि त्याची सुरुवात प्रदीप आपटे हे एक नैसर्गिक होतं, कारण महाराष्ट्राला एक अशी अर्थविषयक विद्वानांची परंपरा लागलेली आहे आणि हे विद्वान फक्त अर्थविषयकच मांडणी करून थांबलेले नाहीयेत. जगण्याच्या सर्व अंगांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. धनंजयराव गाडगीळ असतील, ज्या संस्थेशी हे आपले संबंधित आहेत त्या संस्थेचे विमा दांडेकर असतील, तर तशांच्या परंपरेमध्ये आता आपले सरांची निश्चितच गणना होते आणि त्यांच्या विद्वत्तेचा आवाका त्यांच्याशी ते परिचित आहेत त्यांना माहिती आहे तो थक्क करणार आहे. अनेक विषय असे आहेत की सहजपणे ते सहज मांडणी करू शकतात. लोकसत्तेचं सदर वाचलं तर अनेकांना ते लक्षात येत असेल की इतिहासापासून अर्थापर्यंत किती वेगवेगळ्या विषयावर प्रदीप आपटे मांडणी करत असतात आणि मध्ये मध्ये वाईन वगैरे अशा रसाळ विषयावर पण त्यांची वाणी आणि लेखणी दोन्ही छान उत्तमपणे झरत असते. त्याच्यामुळे असं एक बहुविध म्हणता येईल अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व या व्याख्यानमालेसाठी असणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनीही या पद्धतीच्या व्याख्यानाला मान्यता दिली, त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्याशी संवाद साधणं हा नेहमीच आनंदाचा भाग असतो आणि बरंच जाताना बरंच काही आपण घेऊन पण जात असतो. त्यामुळे आपल्या सर्व सहभागींना हा अनुभव निश्चित येईल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार आणि मी कार्यक्रमाची सूत्र म्हणजे सहकारी भक्ती हिच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. थँक्यू सर. खरं तर लोकसत्ताच्या वाचकांना आपटे सरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, पण कार्यक्रमाच्या औपचारिकतेचा भाग म्हणून लोकसत्ता महाराष्ट्र गाथा, टायटल पार्टनर्स महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे या आजच्या व्याख्यानमालेच्या सुरुवातीच्या पुष्पामध्ये प्राध्यापक प्रदीप आपटे व्याख्यान आज देणार आहेत आणि त्यांचा परिचय मी करून देते, जो अर्थातच खूप तोकडा असणार आहे, कारण त्यांचा जो परिचय आमच्यापर्यंत आला त्यातले बऱ्याच गोष्टी जर सांगायला गेलं तर मीच बहुधा तुमची 10 मिनिटं घेईन, जे मला योग्य वाटत नाहीये. प्राध्यापक प्रदीप आपटे हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून मागील 32 वर्षांपासून या विषयाचं अध्यापन करतायत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, नाजूदप्पा अध्यासन धारवाड, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स,
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च अशा अनेक मानद संस्थांमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात. अर्थमितीशास्त्र अर्थात इकॉनॉमेट्रिक्स, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्त, सार्वजनिक अर्थशास्त्र आणि कर निर्धारण, कृषी अर्थशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अर्थसंवाद या अर्थविज्ञान परिषदेच्या मराठी नियतकालिकाचे ते सहाय्यक संपादक म्हणून काम करत त्यांनी बराच काळ काम केलेलं आहे. जलसंसाधन नियोजन आयोग, 14व्या वित्त आयोगातील महाराष्ट्राची सामंजस्य समिती, 13व्या वित्त आयोगातील तज्ज्ञ गट, 3रा राज्य अर्थ आयोग, जागतिक बँकेचे सल्लागार, भारतातील जागतिक व्यापार केंद्राचे सल्लागार, महाराष्ट्र सरकारच्या जागतिक व्यापार संघटना गटाचे सदस्य अशी अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत. अनेक महत्वाचे पुरस्कार, पुस्तकांचं लेखन अशी बहुआयामी ओळख आहे खरं तर आपटे सरांची. यानंतर मी आपटे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. तत्पूर्वी पुन्हा एकदा फक्त श्रोत्यांसाठी सूचना, 2 दिवसांनंतर हा कार्यक्रम आपल्याला युट्यूबवरती बघता येणार आहे आणि तुमचे प्रश्न प्लीज चॅट बॉक्स मधून कळवा. त्यातले शक्य तेवढे प्रश्न आम्ही आपटे सरांना विचारायचा प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद. प्रथम लोकसत्ताचे धन्यवाद. गिरीश कुबेर, मुकुंद संगोराम, भक्ती सर्वांचेच आणि श्रोत्यांचे पण. महाराष्ट्र हा आज 61 वर्षाचा झाला म्हणून आपण एकत्र आहोत. मला आठवण येते, माझे एक जरा खवचट आजोबा होते. त्यांना वाढदिवसाच्या वेळेला जर समजा नमस्कार करायला गेलं तर ते म्हणायचे, मोठा होशीलच शहाणा हो. मला वाटतं राज्यांना देखील असाच संदेश दिलं जास्त योग्य ठरेल. कारण महाराष्ट्राची गेल्या 61 वर्षामध्ये जी काही वाटचाल झाली आहे ती वाटचाल लक्षात जर घेतली तर ती काही लांछनास्पद वगैरे नाहीये, गौरवास्पद पण आहे. पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि मी महाराष्ट्राचा आर्थिक विकास या विषयावरती बोलण्याला तयार झालो. याचं मुख्य कारण या प्रकारच्या समस्यांची आपल्याला म्हणावी तेवढी जाणीव सार्वजनिक माध्यमातून ही दिसत नाही, म्हणून मी याला तयार झालो. जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेला महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये महाराष्ट्राच्या अनेक भूभागातल्या, आत्ता महाराष्ट्राचा जो भूभाग समजला जातो तो भूभाग त्याचा नव्हता. आपल्याला माहितीये तो मुंबई प्रांत होता. मुंबई प्रांताचे काही जिल्हे हे कर्नाटकात गेले, काही गुजरातीत गेले. पश्चिम महाराष्ट्र, आता ज्याला अधिकृतरित्या उर्वरित महाराष्ट्र म्हटलं जातं, ते जिल्हे अधिक निजामशाही मधले 8 जिल्हे म्हणजे मराठवाडा, अधिक पूर्वीच्या मध्य भारत आणि वराड म्हणजे सीपी आणि बेरार प्रांतामधले जिल्हे असं मिळून महाराष्ट्र झाला. हे मराठी राज्य असेल असं यशवंतरावजींना सांगावं लागलं. याचं कारण असं आहे की हे राज्य झाल्यानंतर आपलं स्थान काय राहील याच्याबद्दल नव्यानं सामील होणाऱ्या भूभागांमध्ये खूप मोठ्या प्रकारची आशंका होती आणि ही शंका पूर्ण दूर व्हावी अशी काही आपली वाटचाल नाही. आपण महाराष्ट्राच्या बद्दल बोलताना नेहमी गौरवास्पद अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यातली एक गोष्ट म्हणजे तुलनेनं श्रीमंत राज्य आहे, इथलं दरडोई उत्पन्न जास्त आहे, हे पुरोगामी राज्य आहे असंही मानलं जातं. यातल्या काही गोष्टी खऱ्या आहेत आणि काही गोष्टी ह्या आपण मानतो, स्वतःलाच बजावत राहतो म्हणूनच फक्त खऱ्या आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. आपल्यापेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असणारी पण राज्य आहेत. उदाहरणार्थ हरियाणा आहे, तेलंगणा आहे, तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे. जेव्हा फक्त दरडोई उत्पन्न हा जर निकाष म्हटला तर महाराष्ट्र हा सर्वात वरती आहे असं नाही, आता नाही. पूर्वी एकेकाळी बराच काळ असं होतं. पण महाराष्ट्राच्या आजच्या आर्थिक विकासाच्या पुढच्या वाटचालीमध्ये कोणत्या प्रकारची समस्या आहे, कोणत्या प्रकारचे अडथळे आहेत आणि कोणत्या प्रकारचे आव्हान आहेत याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून मी पहिल्यांदाच अगोदर या विषयाचा उल्लेख करतो की आपण महाराष्ट्र म्हणून बोलतो. महाराष्ट्र म्हणजे काय याची आपल्याला बऱ्याचदा नीट जाणीव होत नाही आणि महाराष्ट्राचं जे काही गौरवास्पद म्हणून सांगितली जाणारी जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य महाराष्ट्रभर आहेत
असा कृपया समज नसावा. काय विरोधाभास आहे बा. जेव्हा ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यावेळेला जी चळवळीमधली एक सर्वात महत्वाची घोषणा काय होती, तर मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे. आज आम्ही जेव्हा आर्थिक विकासाची चर्चा करतो त्यावेळेला आम्ही शक्यतो बरोबर उलट म्हणतो, मुंबई शिवाय महाराष्ट्राचा विकास बघा आणि मोजा. असं का होतं याचं कारण, मुंबई या मुंबई म्हणजे आताची बृहन्मुंबई याचा जर आपण अंतर्भाव केला तर येणारं चित्र आणि तो बाजूला ठेवून येणारं चित्र याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. 1984 साली माझे प्राध्यापक शिक्षक विम दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्यशोधन समिती नेमली आहे. त्या सत्यशोधन समितीनं तेव्हा पहिल्यांदा या प्रश्नाची छाननी केली त्यावेळेला त्यांना हाच निर्णय घ्यायला लागला की आपण जो काही मागासपणा मराठवाड्यातला किंवा विदर्भातला किंवा एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधला मोजणार आहोत, तो मोजताना मुंबई नावाचा भाग हा बाजूला काढला पाहिजे. यालाच मी म्हणतो मुंबईसह नव्हे तर मुंबई शिवाय विचार करावा लागतो. 84 झाल्यानंतर पुन्हा जवळपास 30 वर्षांना अजून एक अहवाल त्याच प्रश्नावरती आला. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर विजय केळकर आणि त्या समितीचं नाव होतं समतोल विकासासाठीची समिती. दांडेकरांची समिती होती ती अशासाठी की या आम्ही मागं पडतो, आमच्यावर अन्याय होतो, ही जी मराठवाडा विदर्भाची सातत्यानं असणारी तक्रार आहे, या तक्रारीत खरं तथ्य काय आहे म्हणून त्याला फॅक्ट फाइंडिंग म्हणजे सत्यशोधन समिती असं म्हटलं गेलं होतं. 30 वर्षानंतर नेमल्या गेलेल्या समितीचं नाव समतोल विकास साधण्यासाठीची समिती असं करावं लागलं. याचं कारण कुठं ना कुठंतरी आपण आतमध्ये हे मान्य केलंय आणि मान्य करायला पाहिजे की म्हणावा तसा हा जो काही विकास महाराष्ट्राचा झाला आणि महाराष्ट्राची जी काही उज्ज्वल आर्थिक क्षमता आपण सांगतो, ही क्षमता जिल्ह्यावार जर चित्र बघायला गेलं तर अत्यंतिक विस्कटलेली आणि विखुरलेली आहे. आणि त्यामुळे हा विकास हा समतोल विकास नाही. एक समतोल विकास म्हणजे एकसारखा विकास नव्हे, परंतु बहुसंख्य जिल्हे हे जर समजा सरासरीपासून फार दूर पसरलेले असतील तर जे होतं त्याला असमतोल विकास म्हणतात. मी याच्यावरती फार तपशिलात जात नाही. ज्यांना याच्यामध्ये रस असेल त्यांनी केळकर समितीचा अहवाल महाराष्ट्र राज्याच्या आभासी स्थानावरती उपलब्ध आहे, तो जरूर वाचावा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रीतीनं या प्रकारच्या असमतोलाचं पारख आणि मोजमाप झाले. पण उदाहरणादाखल वानगी दाखल म्हणून सांगतो, जर पश्चिम महाराष्ट्राचं उत्पन्न 100 रुपये असेल म्हणजे दरडोई उत्पन्न जे लोकसंख्येनं भागून येणारं उत्पन्न, तर मराठवाड्याचं तर साधारणतः 61 ते 62 रुपयाला जातं आणि विदर्भाचं 74 रुपयाला जातं, 73 किंवा 74 रुपयाला इतपत उत्पन्नाची तफावत आहे. याच्या खेरीज जर आपण इतर बघितले म्हणजे उदाहरणार्थ आर्थिक विकासामध्ये एखादा भूभाग दुसऱ्या भूभागाशी म्हणजे खरं तर दुसऱ्या भूभागातल्या बाजारपेठांशी कसा जोडलेला असतो, तर तो रस्त्यानुसार जोडलेला असतो, दळणवळणानं जोडलेला असतो. ज्या प्रकारच्या सुविधा एका भागात असतात त्याच प्रकारच्या सुविधा दुसऱ्या भागात असतातच असं नाही. याच्यासाठी म्हणून जो निर्देशांक केले जातात त्या निर्देशांकांनी जरी हे मोजमाप केलं तरी चित्र तसंच राहतं. आणि हे चित्र बदलणं हे महाराष्ट्राच्या विकासातलं गेल्या 60 वर्षातलं असलेलं अशा प्रकारचं आव्हान आहे. ते आता पुढच्या 20 वर्षांमध्ये आपण निस्तरू शकतो का, त्याचा निराश करू शकतो का, निचरा करू शकतो का, हा महाराष्ट्राच्या विकासातला एक प्रश्न राहणार आहे. आणि या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि या प्रश्नाला अनेक पैलू आहेत की विकास काही ठिकाणीच का राहतो. खरं तर आर्थिक दृष्ट्या विचार करायला गेलं तर उद्योग कुठे भरभराट पावतात याचं उत्तर सहसा आम्ही शिकवताना सांगतो 3 प्रकारचे घटक आहेत. एक घटक म्हणजे त्या उद्योगांना लागणारा कच्चा माल आणि अन्य सुविधा या सहजी जिथं जास्त चांगल्या उपलब्ध असतील तिथं उद्योग जातात. दुसरं तयार झालेला जो पक्का माल असतो तो विकायची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या जास्तीत जास्त जवळ राहायचा
उद्योग व्यवसाय प्रयत्न करतात, हा दुसरा घटक. आणि तिसरा घटक म्हणजे तो उद्योग चालवण्यासाठी म्हणून लागणारी जी काही मनुष्यबळाची गरज असते, विशेषतः कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची, सक्षम मनुष्यबळाची जी गरज असते, ती गरज कुठे भागते? या 3 घटकांनी मिळून, कधी कधी एकानं जास्त दुसऱ्यानं कमी असं होतं, पण या 3 घटकांनी मिळून मुख्यतः एखादा उद्योग किंवा व्यवसाय कुठं निघेल आणि कुठे फोफावेल याचं गणित सहसा उद्योजक आणि व्यावसायिक मांडत असतात. त्यामुळे आर्थिक विकास जर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळा असेल तर त्याच्यामध्ये या 3 घटकांचा विचार करूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारची धोरणाची योजना करायला पाहिजे. आणि या धोरणाच्या योजनेमधलं आतापर्यंत झालेल्या वाटचालीतलं वैगुण्य असं आहे की त्या त्या भागांमध्ये असणारी साधनं, संसाधनं, ज्याला इंग्रजी रिसोर्सेस असं आहे, या संसाधनांचं स्वरूप हे वेगवेगळं आहे. काही ठिकाणी ते आत्यंतिक समृद्धी आहे. उदाहरणार्थ जंगलासारखा जर विषय घेतला किंवा पाण्याची उपलब्धता घेतली, पाऊसमान बघितलं, जमिनीची प्रत बघितली, या सगळ्यामुळे शेतीचं स्वरूप बदलते हे सर्वांना माहिती आहे. उद्योगांमध्ये देखील पाण्याची तेवढीच गरज असते. उद्योगांना फार मोठ्या प्रमाणात काय लागते? वीज लागते, दळणवळण लागतं, बाजारपेठांशी संलग्न असणं, बांधलेलं असणं, सहजी पोचता येणं, याची उद्योगांना म्हणजे व्यापारासकट त्या उद्योगाच्या आणि व्यापाराभोवती जे फुलत जातं ते सेवा क्षेत्र, या सगळ्याला त्याची गरज असते. आज महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे, इतर राज्यांची जर तुलना केली तर देशामध्ये जी काही झपाट्यानं नागरीकरण होणारी राज्य आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडू ही 2 फार झपाट्यानं नागरीकरण होत असलेली राज्य आहेत. या नागरीकरणामुळे म्हणून काही वेगळे प्रकारच्या समस्या उद्भवतात, याची आपल्याला म्हणावी तशी जाणीव अजून धोरणामध्ये दिसत नाही. दुसरं, हे भाग एकमेकांना जोडले गेले, ते फक्त आपापसात महाराष्ट्रात कसे जोडले गेलेत एवढ्या पुरता विचार करून चालणार नाही. कारण आज जगभरचा जो काही विकास होतो तो विकास फक्त कुठल्या एका मर्यादित भूभागापुरता, प्रांतापुरता, राज्यापुरता असा होऊच शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती गेले 100 वर्ष हळूहळू जास्तीत जास्त विकसत चाललेली आहे, ज्याला आपण जागतिकीकरण म्हणतो. त्यामुळे महाराष्ट्राचं जागतिकीकरणाच्या संदर्भात जर विचार केला तर काय स्थान राहील, याचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की जगाशी असलेला आपला जो संपर्क आहे तो संपर्क समुद्रमार्गे किंवा विमानमार्गे मुख्य होतो, आणि व्यवसायाच्या, व्यापाराच्या दृष्टीनं समुद्रमार्गे जो काही संपर्क होतो तो सर्वात महत्वाचा आहे. आणि महाराष्ट्राला जवळपास 759 किलोमीटरचा किनारा आहे. पण या किनाऱ्याची जागतिक दृष्ट्या दळणवळणाचं साधन म्हणून जर बघितली तर ती परिस्थिती काही फारशी स्पृहणीय नाही. म्हणजे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये फारच गळचेपी व्हायला लागली, कोंडी व्हायला लागली म्हणून आपण JNPT काढलं. पण JNPT पर्यंत जर समजा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी किंवा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पोहोचायचं तर त्याच्यासाठी लागणारी बंदरांना जोडणारी रस्त्यांची अवस्था जर बघितली, त्याची उपलब्धता बघितली, ती अंतर बघितली, रस्त्यांची गुणवत्ता बघितली, तर ती गुणवत्ता ही या आतल्या भागांना जागतिकीकरणाच्या रेट्यामधून, प्रक्रियेमधून जे लाभ होऊ शकतात त्या लाभांना फारशी सोयीस्कर नाही, पूरक नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या इथल्या पुढच्या वाटचालीमध्ये हे सर्व केळकर समितीमध्ये या ना त्या रूपानं वेगवेगळ्या पैलूंनी आलेलं आहे. पण मी मुद्दा म्हणून सांगतो की महाराष्ट्राच्या किनाऱ्याला छोटी मोठी धरून जवळपास 47 बंदरं आहेत, आणि त्या बंदरांचा विकास जर आपण करू शकलो तर हा सर्व किनाऱ्यावरती चालणारा जो व्यवहार आहे तो खेरीज आपण अनेकदा राज्यांतर्गत जे रस्ते, उदाहरणार्थ मुंबई गोवा मार्ग आपण ज्या रीतीनं वापरतो त्या ऐवजी या बंदरांचा किती आणि कसा वापर होईल याच्याकडे आपण फारसं लक्ष दिलं नाही. आता याची कारणं वेगवेगळी आहेत, मी त्याकडे नंतर येतो. पण कोकणाचा विकास व्हायचा असेल तर हा बंदरांचा विकास हा अटळ आहे. म्हणून बंदर विकास आणि महाराष्ट्रामधल्या रस्त्यांची पूर्व पश्चिम जोडणी ही महाराष्ट्राच्या पुढच्या विकासाच्या दृष्टीनं असणारी सर्वात मोठी गरज आहे. ही गरज भागली नाही, ही पुरेशी लक्षात घेतली गेली नाही, हे एक महाराष्ट्रामधल्या असमतोलाचं आणि विषम विकासाचं एक महत्वाचं मुख्य कारण आहे. याच्या खेरीज जर आपण
काही समस्या अशा आहेत की त्या समस्यांचा आपण स्वतंत्र विचार नव्यानं करण्याची गरज आहे. हा फक्त महाराष्ट्रापुरता असा नाही, जिथे जिथे म्हणून नागरीकरणाचा झपाटा वाढत जाणार आहे त्या सगळ्याच राज्यांना या प्रश्नाची कधी ना कधीतरी तड लावावी लागणार आहे. उदाहरणार्थ जेव्हा आपण असं म्हणतो की नागरीकरण झपाट्यानं होतं म्हणजे काय होतं, तर मोठी शहरं ही संख्येनं वाढतात, काही लहान शहरं मध्यम शहरं असतात ती पण जास्त फोफावायला लागतात. एवढंच नाही, महाराष्ट्रामध्ये तर काही काही गावं अशी आहेत की ज्यांची देखील लोकसंख्या 20 वर्षानंतर अशी ठेपलेली असेल की लोकसंख्येच्या निकषानुसार त्यांचं वर्गीकरण हे गाव म्हणून न करता शहर म्हणूनच करावं लागेल. तो कुठला 6 पैकी कुठल्या गटांमध्ये मोडतो हा प्रश्न सोडून दे. पण एकदा नागरीकरण सुरू झाल्यानंतर काय होतं, तर त्या नागरीकरणामधल्या असणाऱ्या नागरिकांच्या ज्या सेवा सुविधा असतात, त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, जे आपल्याकडे त्याच्यासाठी स्वतंत्र कायदे आहेत, उदाहरणार्थ आपण ज्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणतो, तीच जवळपास 21 मोठी कॉर्पोरेशन पूर्वापार आज तयार झालेली आहेत. याच्या खेरीज अनेक नगरपालिका आहेत, ज्याच्यापैकी काही नगरपालिका या पुढच्या 20 वर्षामध्ये महानगरपालिका होतील. यांनी ज्या प्रकारच्या सेवा द्यायच्या, यांनी ज्या प्रकारची ज्याला पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं जातं, त्या पायाभूत सुविधांची उभारणी करायची आणि पुरवठा करायचा, याचे फार वेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतील, या वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतील. आणि या सेवा पुरवण्यासाठी म्हणून लागणारी जी काही पायाभूत रचना असते ही तुलनेनं फार भांडवल सघन असते. त्याच्या भांडवलाचा आकार फार मोठा असतो. त्या मानानं या नागरी सेवा पुरवणाऱ्या नगरपालिका किंवा महानगरपालिकांची स्वतःची उत्पन्नाची जी स्थिती आहे, ती उत्पन्नाची स्थिती ही तितकी बळकट नाही. म्हणजे आजवर काय होतं, जोपर्यंत नियोजन पद्धती चालू होती त्यावेळेला केंद्रीय नियोजन वाट्यामधला जो काही एक नागरीकरणाचा हिस्सा असायचा तो राज्याला यायचा आणि मग राज्यातला तो हिस्सा हा मोठ्या नगरांमध्ये मोठ्या या ना त्या रीतीनं वेगवेगळ्या योजनांखाली वाटला जायचा. उदाहरणार्थ तुम्हाला आठवत असेल, काहीच 6 वर्षापूर्वी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना म्हणून होती, त्याच्या खाली या प्रकारचे पैसे येतात. तुम्ही कदाचित आज बसवरती त्याच्यामध्ये राहिलेल्या पाट्या असतील त्याही वाचत असाल. अशा प्रकारची सुविधा आता अस्तित्वात नाही आणि येणार नाही. नागरी संस्थांची स्वतःची म्हणून जी काही महसुलाची क्षमता आहे, ती क्षमता तुलनेनं त्यांच्या सेवांचा खर्च कसा विसा तोंडमिळवणी होईल इतका भागवण्या इतपतच असते. नव्यानं भांडवल खर्च जर म्हटलं तर यांना येणारा पैसा राज्य सरकारांकडून किती येणार? आज राज्य सरकारांकडे येणारा जो महसूल आहे त्या महसुलाच्या वाट्यांमध्ये त्यांचा जो काही वाटा असायला पाहिजे, तो वाटा व्याख्यात करणारी म्हणून जी संस्था आहे, म्हणजे त्याची जी घटनात्मक तरतूद आहे, ती तरतूद म्हणजे प्रत्येक राज्यांनी आपल्या अंतर्गत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या महसुलातला जो वाटा द्यायचा ते ठरवणारी तरतूद. ती तरतूद म्हणजे जशी केंद्र आणि राज्यांमध्ये वित्त आयोगाची सोय आहे तशीच राज्याच्या वित्त आयोगाची सोय आहे. आणि या वित्त आयोगाची जर राज्यवार जर तुम्ही कामकाजाची छाननी केली तर असं लक्षात येईल की हे वित्त आयोग जवळपास काहीही प्रभावी काम करू शकत नाहीत. ते मुळापासून त्या प्रश्नाचा कधी उहापोह देखील करू शकत नाहीत. बहुतेक राज्य वित्त आयोगांचे जे अहवाल लिहिले जातात ते अशा रीतीने लिहिले जातात की आहे ते गाडं कसं बसं पुढे कशी चालता येईल आणि ती तरतूद पुढे कशी ओढता येईल अशा बेतानच त्याच्या तरतुदी कराव्या लागतात. हे मी जबाबदारीनं स्वतः वित्त आयोगाचा सदस्य होतो म्हणून सांगतो. कालांतरानं हे सोम फार पुढे रेटता येणार नाही. विशेषतः मोठ्या नागरी नगरपालिका किंवा नागरी संस्था ज्या आहेत त्यांच्या भांडवलासाठी म्हणून राज्य सरकारला कालांतरानं त्याची काहीतरी अशी योजना करावी लागेल की एकतर स्वतः त्याच्यासाठी वेगळी कर्ज उभारणी करावी लागेल किंवा या महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना या प्रकारची कर्ज उभारण्याची क्षमता या ना त्या रीतीनं तयार करून द्यावी लागेल. ही इतकी सोपी गोष्ट नाही. कारण एखाद्या महानगरपालिकेला कर्ज द्यायला कोण तयार होईल, का तयार होईल, ते कर्ज परत फेडण्याची हमी कोण देईल, अशा अनेक समस्या त्यातून उद्भवतात. कोणत्या प्रकारच्या कर्जांना मंजुरी द्यावी, कोणत्या प्रकारचे भांडवली खर्च हे कर्जाला अधिक योग्य, पात्र, उपयुक्त असं ठरवावेत, अशा अनेक समस्या त्याच्यामध्ये येतील. परंतु त्याच्या खेरीज देखील
जसा केंद्राच्या आणि राज्यांच्या करारानुसार राज्य सरकारांना आज ज्याला आपण वस्तू सेवा कर म्हणतो त्यातला एक हिस्सा मिळतो, तो हिस्सा जसा राज्यांना मिळतो त्याच पद्धतीचा किंवा दुसऱ्या कोणत्या तरी तत्वावरती आधारित हिस्सा हा नगरपालिकांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना देता येईल का, या प्रश्नाची तड लावणं हे पुढच्या 5 ते 7 वर्षातच अत्यंतिक गरजेचं ठरेल. आणि तशी लावणं हे अधिक योग्य ठरेल. याचं कारण असं की आहे ते गाडं पुढं रेटणं याच्यामध्ये फारसा हाशील नाही. ज्या ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गरजा जर एकसारख्या नसतील तर त्यांची भांडवलाच्या उभारण्याची गरज पण वेगवेगळी असेल. म्हणून याबद्दल काहीतरी निराळी व्यवस्था आपल्याला अस्तित्वात आणायला लागेल. याच्याबद्दल आजच भान ठेवणं आणि जागरूक होणं हे अतिशय गरजेचं आहे. काही काही गोष्टी या तर नागरीकरणाच्या दृष्टीनं फारच महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ नागरीकरणामध्ये जशी स्वच्छता किंवा इतर काही गोष्टी असतात तसंच पिण्याचं पाणी हा एक फार मोठा प्रश्न असतो, फार मोठी समस्या असते. आणि महाराष्ट्र हे तुलनेनं पाण्याच्या दृष्टीनं दुर्भिक्ष, सापेक्ष का होईना दुर्भिक्ष असलेलं राज्य आहे. काही शहरं अशी आहेत की ज्यांच्याकडे हे दुर्भिक्ष नाही पण कल्पनेचं दुर्भिक्ष आहे. त्यामुळे पाणी उदंड आहे, परंतु त्या पाण्याचा विनियोग कसा करायचा, वापर कसा करायचा याच्याबद्दल ती शहरं फारशी म्हणावी तशी जागरूक नाहीत. याचं सर्वात ज्वलंत लखलखतं उदाहरण म्हणजे मी ज्या शहरात राहतो ते पुणे शहर. आमच्याकडे पाण्याची असणारी उपलब्धता ही भरपूर आहे, पण वापरल्या गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर कसा होईल याच्याबद्दलची तरतूद ही इतकी नगण्य आहे की याच्यामुळे आज आम्ही आमच्या वाट्याला येणारं पाणी पूर्ण दूषित करून खाली नदी पात्रामध्ये सहजी सोडून देतो. या प्रकारच्या परिस्थितीचा फार काळ आपण जर वापर चालू ठेवला तर परिस्थिती अधिकाधिक बिघडत जाईल. आत्ताच अनेक ठिकाणी इतक्या मुबलक प्रमाणात पाणी असूनही पुणे परिसरामधल्या अनेक ज्याला आपण उपग्रह म्हणावं अशी जी काही नवीन नगर रचना आसपास उद्भवते तिथे टँकर लॉबी नावाच्या लॉबीच्या हातामध्ये, त्या गटाच्या हातामध्ये जवळपास पाण्याचा पुरवठा गेलेला दिसतो. ही परिस्थिती ही फारशी काही स्पृहणीय परिस्थिती नाही. त्यामुळे नागरीकरणाच्या म्हणून काही वेगळ्या समस्या आहेत. नागरीकरणाची समस्या हाताळण्यासाठी म्हणून लागणारी जी काही माहितीची व्यवस्था आहे, ही माहितीची व्यवस्था ही जवळपास जेव्हा सगोबर्वांनी जवळपास महाराष्ट्राच्याही आधी म्हणजे जवळपास 70 वर्षापूर्वी हा कायदा लिहिला, त्याच्यापेक्षा त्या बदलल्या आहेत. त्या सेवा पुरवणं, त्या सेवा पुरवण्याची क्षमता असणं, त्या प्रकारच्या क्षमता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाडीमाशी रुजलेल्या असणं, ज्याच्यासाठी म्हणून ज्या माहितीची गरज आहे तशा प्रकारची माहितीची गरज आज स्थानिक स्वराज्य संस्था स्वतः देखील भागवू शकत नाहीत. मी या विषयाकडे नंतर पुन्हा एकदा येणार आहे, कारण हा फक्त नागरी संस्थांपुरता मर्यादित असलेला असा प्रश्न नाही. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे, तो जरा वेगळ्या धाटणीचा आहे. तो धाटणीचा अशासाठी की जसं केंद्र सरकारच्या पातळीवरती सगळ्याच सरकारांना हा प्रश्न यांना त्या रीतीने येतो. आपण आर्थिक नियोजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले. काही कायदे तर फारच भलत्या थराला गेले. उदाहरणार्थ जी आपली 9वी सूची तयार झाली, ही 9वी सूची माझ्या मते भारतीय घटनेशी अत्यंतिक विसंगत होती, 9वी सूची तयार करणं. पण आपण ती घटना दुरुस्ती पत्करली. कमाल जमीन धारणा कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा आला. या कायद्यांचे पुढे काय परिणाम होतील किंवा जसजशी आर्थिक घटना घडामोड बदलत जाईल, उत्क्रांती आर्थिक होत जाईल, तसतसा आर्थिक प्रश्नांचं स्वरूप कसं बदलत जाईल आणि त्या स्वरूपाला अनुरूप हे कायदे राहतील का, त्या कायद्यांचा अन्वयार्थ त्याला अनुरूप असेल का, याचा आपण म्हणावा तसा कधी विचार केला नाही. किंबहुना हा एक महत्वाचा प्रश्न जगभर आहे. असं आता मानलं जातं की कोणत्याही प्रकारचा आर्थिक नियमनाचा नियोजनाचा कायदा करताना त्याच्या विसर्जनाची तारीख पण त्या कायद्यामध्येच अंतर्भूत करावी. याला इंग्रजीमध्ये सनसेट क्लॉज असं म्हणतात की हा कायदा उदयाला आलाय, पण हा उदयाला आलेला रवी कधी अस्तंगत होऊ शकतो आणि व्हायला पाहिजे याचं भान ठेवून त्या अस्ताचा मुहूर्त पण लिहून ठेवणं हे नेहमी गरजेचं पडतं. अशा प्रकारचे अनेक कायदे, अनेक नियमनं ही आपण राज्य म्हणून देखील अस्तित्वात आणलेली.
यांचा जर आपण फेरविचार केला नाही तर अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या ज्या उद्भवतात त्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होतील. याच्यामधला एक महत्वाचा समस्येचा भाग म्हणजे जमिनीची उपलब्धता. आपल्या पहिल्यांदा हे ऐकता क्षणी लक्षात येणार नाही जमिनीची उपलब्धता म्हणजे काय. मला ज्या ज्या वेगवेगळ्या कारणासाठी जमीन लागते त्या प्रकारची जमीन मला किती सहजी आणि कोणत्या किमतीला मिळू शकते, त्याच्या ती मिळण्यासाठी पदरात पडण्यासाठी म्हणून मला काय काय उठाठेव करावी लागते, याच्या भोवतीचं असणारं जे कायद्याचं जाळं आहे हे कायद्याचं जाळं पुन्हा एकदा झटकून नीट अंथरायची गरज आहे. अनेक अभ्यास आता असे झाले की जे म्हणतात की उद्योगांचा विकासामधली आज भारतामध्ये अनेक राज्यात येणारी अडचण ही मुख्यतः उद्योगांना अनुरूप अशी पाहिजे त्या ठिकाणी जमीन मिळत नाही. आज अनेक जे प्रायोजक आहेत त्या प्रायोजकांमध्ये मी MIDCचं नाव वाचलंय म्हणून मी विशेष करून सांगतो, MIDCच्या अखत्यारीत असलेल्या पण म्हणावा तसा उपयोग न झालेल्या अशा कित्येक शेकडो एकर जमिनी आहेत. या जमिनींचा पुनर्वापर किंवा त्याची आतापर्यंत झालेले जे वाटप असेल ते वाटप बदलून रद्दबातल करून त्याची पुनर्वाटपाची सोय काय करता येईल या प्रश्नाकडे आपण फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे. याचं कारण असं आहे, उद्योगांना जमीन तर लागते, फक्त जमीन लागत नाही, ती जमीन अशा ठिकाणी असावी लागते की तिथं अन्य प्रकारची उदाहरणार्थ दळणवळणाची साधनं, विजेचा पुरवठा हा देखील तितकाच हमीपूर्वक असावा लागतो. तो जर नसेल तर ती फार उद्योगांना अनुकूल अशी परिस्थिती समजली जात नाही आणि ही उपलब्ध करून देणं ही मुख्यतः राज्य सरकारांची जबाबदारी आहे. एकूणातच असं झालंय की आपल्या लक्षात येत नाही की 7व्या सूचीचा घटनेचा जर विचार केला तर विकासाची म्हणून असणारी जी जी काही आपण लक्षणं समजतो, जे जे काही निर्देशांक समजतो, त्याची पहिली खरी धुरा ही मुख्यतः राज्यांच्या खांद्यांवरती आहे. आणि असे अनेक पैलू आहेत की ज्याच्यामध्ये राज्य सरकार यात कमी पडतात म्हणून विकास हा मंदावतो. आपल्याला असं वाटतं की केंद्र सरकार हे सर्व काही ठरवतं, प्रत्यक्षात तसं नाही. अशा प्रकारचा भास निर्माण व्हायला एक घटना नक्कीच कारणीभूत झाली, ती म्हणजे 1951 साली आणलेला औद्योगिक विकास नियमन कायदा, ज्याच्यामुळे राज्य सरकारांची औद्योगिक विकासाबद्दलची धोरण ठरवण्याची क्षमता ही अनेक रीतीनं मर्यादित झाली. 1991 साली यातली अनेक कलम ही खरं तर रद्दबातल झाली, परंतु ती बसलेली जी घडी आहे त्या घडीच्या मानसिकतेतून ना पुरेशी राज्य सरकार बाहेर पडली आहेत ना केंद्र सरकार बाहेर पडली. या कोरोनाच्या साथीमध्ये एक जो कायदा आला, जो एक प्रश्न आला होता, तो प्रश्न म्हणजे स्थलांतरित मजुरांचा. जर आज तुम्ही राज्यांना विचाराल की तुमच्याकडे स्थलांतरित मजूर किती आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, कुठनं आले आहेत, कुठे राहतात, कोणत्या व्यवसायांमध्ये आहेत, याची उत्तरं केंद्र सरकार देऊ शकत नाही, कारण ती राज्य सरकारांच्या अखत्यारीतली बाब आहे. आणि अशा प्रकारच्या स्थलांतरित मजुरांबद्दल असणारा कायदा 1979 साली पारित झालाय. त्यात राज्य सरकारांवरती जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जेव्हा असा साथीच्या रोगासारखं संकट उद्भवतं त्यावेळेला त्याची जबाबदारी मुख्यतः राज्य सरकारांवरती आहे आणि होती याचा आपल्याला विसर पडतो. स्थलांतरित मजुरांवरती आंदोलनं होतात, त्यांच्या विरोधी आंदोलनं होतात, पण स्थलांतरित मजूर नेमके कधी कुठे काय करतात याची राज्य सरकारांना जी काही जाणीव व्हायला पाहिजे त्या जाणीवेसाठी असणारा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंमलबजावणीची जाणीव मात्र आपल्याला नसते. राज्य सरकारांचं त्याच्याकडे सहजी दुर्लक्ष होतं आणि त्याच्यातून या समस्या उद्भवतात हे आपण सहजी विसरतो. त्यामुळे राज्य सरकारांची औद्योगिक विकासामधली जबाबदारी ही सर्वात जास्त महत्वाची आहे आणि त्यात आज मी तिला वेगवेगळ्या राज्यात, फक्त महाराष्ट्रात असं नाही पण महाराष्ट्र त्याला अपवादही नाही, जी काही समस्या आहे ती उद्योगांना सहजी संयुक्तिक अशा प्रकारची जमीन उपलब्ध नसणं, याची तोड म्हणून काय करायला पाहिजे तर जमिनी संबंधी फक्त आणि औद्योगिक जमिनीबद्दल नव्हे तर हे तितकंच शेतजमिनीबद्दल देखील लागू आहे. आपण ज्या प्रकारचे कायदे जमीन मालकीबद्दलचे, कुळ कायद्याबद्दलच्या तरतुदी असणारे असे जे सर्व कायदे आहेत, या कायद्यांचा आता एका अर्थानं
काळाच्या दृष्टीनं विपर्यास झालेला आहे. तो आर्थिक घडामोडींनी केलेला आहे. त्यात काही दोष कार्य करणाऱ्यांचा असं नाही, त्यांनी एका उद्देशानं केला. आर्थिक विकास वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, नव्या समस्या तयार करतो. त्या नव्या समस्यांना या प्रकारच्या कायद्यांच्या तरतुदी कालबाह्यतेमुळे अडथळा ठरतात हे लक्षात घेऊन या सर्वच कायद्यांची फेररचना करणं, जुळणी करणं. जे कायदे आता एका अर्थानं कालबाह्य झाले ते कालगत म्हणून जाहीर करणं ही राज्य सरकारांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये जमीन विषयक, शेतजमीन असो किंवा बिगर शेत वापराची जमीन असो, याच्याबद्दलचे कायदे बदलणं हे अत्यंत निकडीची अशी ही गरज आहे. ही जर गरज आपण भागू शकलो नाही तर ज्या प्रकारच्या औद्योगिक विकासाचा आपण आता विचार करतो, स्वप्न बघतो, आपल्याला असं वाटतं की आता करोनामुळे चीनमधून उद्योग बाहेर पडतील आणि मग ते आपल्याकडे येतील का, हे सर्व व्हायला असणारी पहिली मोठी अडथळ्याची शर्यत हे या प्रकारचे कायदे तयार करतात, विशेषतः जमीन विषयक कायदे तयार करतात. आणि ती जमीन कुठेतरी असून चालत नाही, ती जमीन देखील अशा ठिकाणी असावी लागते जिथे उद्योगांना पूरक पोषक अशा प्रकारची पायाभूत सुविधांचं जाळं आहे. याचा आपण अधिक गांभीर्यानं विचार करत नाही ही खेदाची बाब आहे. मगाशी मी जागतिक बाजारपेठेचा उल्लेख केला. या जागतिक बाजारपेठेची जर आपण संलग्न व्हायचं असेल तर काय करावं याचं एक उदाहरण जगभर जे होतं ते म्हणजे विशेष आर्थिक अशी एक परिस्थिती तयार करणं, ज्याला विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतात, स्पेशल इकॉनॉमिक झोन. या प्रकारचा प्रयत्न आपण करून पाहिला, पण तो देखील जुन्या नोकरशाही खाक्यानं केल्यामुळे याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आणि राज्य सरकारांनी याच्यासाठी लागणारी जी काही शेकडो एकर जमीन एकेका क्षेत्रासाठी लागते ती उपलब्ध करण्याची जबाबदारी देखील राज्य सरकार पार पाडू शकली नाहीत. उलट अशी जिथं जमीन दिली गेली तिथं आंदोलनं होऊन ती आर्थिक क्षेत्र अस्तित्वातच येऊ शकली नाहीत, असा आपला इतिहास आहे. त्यामुळे आता जर विशेष आर्थिक क्षेत्र नावाचं धोरण फसलं असं आपण मानणार असू तर त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा एक समांतर उपाय शोधणं ही राज्य सरकारांची खरी गरज आहे. उपाय त्यांनी शोधायचा आहे. कसा शोधायचा हा त्या राज्य सरकारांच्या अजून अखत्यारीत प्रश्न आहे. असं नाहीये की विशेष आर्थिक क्षेत्र नावाची गोष्ट पूर्ण रद्दबातल झाली, परंतु जर आपण हे जमीन विषयक कायदे बदलले नाहीत, जमीन अधिग्रहण कायदा नावाचा 2013चा जो कायदा आहे त्या कायद्यामुळे तयार होणाऱ्या ज्या वेगळ्या अडचणी आहेत त्याचा जर आपण विचार केला नाही तर राज्य सरकार याच्यातून काही फारसा मोठा उपाय शोधू शकतील असं नाही. पण अजून एक दुसरा उपाय असा आहे जे जमिनीच्या ऐवजी नाही पण त्याच्या जोडीनं करण्याचा उपाय, तो म्हणजे असं विशेष आर्थिक क्षेत्र जाहीर केल्यानंतर जर जगातल्या उद्योजकांना, गुंतवणूकदारांना वाटलं तर ते तिथे येऊन गुंतवणूक करतात. ते येऊन करतील या आशेनं थांबण्याऐवजी राज्य सरकारनं स्वतः याबद्दल काही नव्यानं पुढाकार घेण्याची गरज आहे. याला अलीकडे असं म्हणतात की हे शेर्पा मॉडेलनं चालवावं. म्हणजे जेव्हा गिर्यारोहक एखादं मोठं शिखर गाठायला जातो त्यावेळेला त्याचा एक वेगळा मदतनीस असतो, तो म्हणजे तो शेर्पा. आपल्याला शेर्पा तेनसिंगचं नाव आठवत असेल. असे शेर्पा जर राज्य सरकारांनी तयार केले आणि जे आपल्याकडे गुंतवणूक करायला उत्सुक असू शकतात अशा विदेशी गुंतवणूकदारांची जर आपण यादी केली, आपल्या ज्या परराष्ट्र खात्याच्या ज्या वेगळ्या शाखा असतात त्यांच्या मार्फत त्यांच्याशी संधान मानलं, अशा प्रकारचा प्रयत्न अगोदर देखील अनेक राज्य करतायत. काही बाबतीत त्यात यश आलंय आणि ज्यांना हा काहीतरी भयंकर उपाय असं वाटतं अशा डाव्या विचाराच्या लोकांना जरूर आवर्जून सांगतो, याच्यामधलं पहिलं पुढाकार घेणारं राज्य त्या काळचं पश्चिम बंगाल होतं. पश्चिम बंगालनं वेस्ट बेंगॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची संस्था काढली. त्याचे अध्यक्ष आपले माजी लोकसभा अध्यक्ष असणारे सोमनाथ चटर्जी होते. त्यांना अमेरिकेला ज्योती बसून काढलं होतं. त्यामुळे याच्यामध्ये काही आपण काहीतरी भयंकर करतो आणि भांडवलशाही दार्जिनेपणा करतो असा जो काही गंड जर कोणाला असेल तर तो बाजूला ठेवा. आपल्याला भांडवलाची गरज आहे, आपल्याला उद्योगांची गरज आहे. आपण पायघड्या घातल्याखेरीज आपोआप लोक स्वतःच्या पायघड्या, स्वतःचं बसकूर घेऊन आल्यासारखं घेऊन येतील अशा आशेवर राहू नका. अन्य राज्य देखील अशा प्रकारचे प्रयत्न करणार आहेत, तर महाराष्ट्रानं याच्याबद्दल मागे राहू नये. शेर्पा कशासाठी लागतो? मदतनीस म्हणून लागतो. का लागतो याचं कारण उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी म्हणून राज्यांच्या आजवर चालू असणाऱ्या कायदेशीर जी काही ठेवण आहे त्या ठेवणीमुळे जे अडथळे तयार होतात
ते अडथळे कसे पार पडायचे आणि ते कसे बिनबोबाट आणि लवकर पार पडायचे, सहजी पार पडायचे, याच्यासाठी लागणारा मदतनीस जर हे कायदे रद्द करता येत नसतील तर निदान असा मदतनीस जरी आपण त्यांना देऊ शकलो तर विदेशी गुंतवणूकदार आपल्याकडे बघतील. विदेशी गुंतवणुकीचा काही भाग आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे, आपल्याकडे असलेल्या बाजारपेठेमुळे स्वाभाविकता येतोच. याच्या खेरीज जर ती वाढ करायची असेल आणि ती विदेशी गुंतवणूक फारशी पुरेशी आहे असा आपण भ्रम बाळगत नसू तर अशा प्रकारच्या नव्या प्रकारच्या प्रयत्नांची राज्य सरकारांवरती आपसुकपणानं जबाबदारी येणार आहे. हे राज्य सरकारांनी विसरू नये, कोणत्याच पक्षाच्या राज्य सरकारांनी विसरू नये. कारण निर्यात क्षमता वाढल्याखेरीज आपण औद्योगिक विकास फार मोठा साधू शकत नाही. आपल्याला असं वाटतं की देशांतर्गत बाजारपेठ जे आहे त्याच्या आधारावरती आपण फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करू शकू. आजचं तंत्रज्ञान असं आहे, त्या तंत्रज्ञानाची ठेवण अशी आहे आणि त्याच्यासाठी लागणारी आयात निर्यातीची ठेवण अशी आहे की आपल्याला स्वतःला शहामृगासारखं वाळूतमान खुपसून काम करता येणार नाही. त्यामुळे आपण जागतिकीकरणाची जी काही दिशा आहे ती लक्षात घेऊन कोणत्या उद्योगातल्या कुठल्या छोट्या उपगटाला मध्ये आपल्याला खरी क्षमता आहे की ज्याच्या आधारानं अशा प्रकारची निर्यात क्षमता आपल्याला कमावता येईल याचा विचार करणं हे गरजेचं आहे. याच्याबद्दलचे अनेक अभ्यास देखील उपलब्ध आहेत. महाराष्ट्र सरकारच्या दप्तरी ते दाखल आहेत. धुळखात पडले असं म्हणत नाही मी, पण धूळ आपोआप सहजी जमत जाते, त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. पण याचा जर आपण गांभीर्यानं विचार केला नाही तर महाराष्ट्राला उद्योगाची फार मोठी वाढ करता येणार नाही. हा त्यातला माझा तिसरा मुद्दा. पहिला मुद्दा जो होता तो ज्याला प्रादेशिक समतोल म्हणतात तो होता. दुसरा मुद्दा जो होता तो दुसरा मुद्दा नागरीकरणाबद्दलचा होता, त्यांना येणाऱ्या समस्यांबद्दलचा होता. तिसरा मुद्दा हा मुख्यतः या आर्थिक असणारे कायदे, विशेषतः जमीन विषयक कायदे आणि राज्य सरकारांची विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता याच्याबद्दलचा होता. जो चौथा मुद्दा आहे तो चौथा मुद्दा हा शेती संबंधित आहे, पण फक्त शेती संबंधित नाही. मी मगाशी उल्लेख केला की महाराष्ट्र हा तुलनेनं पाण्याच्या बाबतीत दुर्लक्षित असलेला आणि पाणी दुर्भिक्ष असलेला असा देश आहे. आणि हे दुर्भिक्ष हे थोडं नाही. आपल्याला जर आठवण असेल तर महाराष्ट्रानं जवळपास 3 वर्ष लागोपाठ आणि मग नंतर 2 वर्ष लागोपाठ अतिशय विदारक प्रकारचा दुष्काळाचा अनुभव घेतलेला आहे. ज्या दुष्काळामुळे आज महाराष्ट्राला रोजगार हमी योजना नावाची हमी योजना काढायला लागली. ती हमी योजना अस्तित्वात आली याचं खरं कारण दुष्काळ. योजना अगोदरच होती. आमच्या विमल दांडेकरांच्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं भारतातील गरिबी तर त्याच्यामध्ये शेवटच्या प्रकरणामध्ये या प्रकारच्या योजनेचा अंतर्भाव आहे. पण त्या योजनेकडे लक्ष कधी गेलं म्हणून वि.स. बागे साहेबांनी ही योजना आखली तर ती दुष्काळामुळे. अशाच प्रकारचे दुष्काळ 1985, 86, 87 या वर्षांमध्ये पण आले. त्यामुळे दुष्काळ ही म्हणावी तशी सोपी गोष्ट नाही. अजूनही महाराष्ट्राला त्याच्यातून बाहेर पडता आलं नाही. विशेष करून हे दुर्भिक्ष मराठवाड्याला जसं डाचतं आणि जाचतं तसं इतर भागामध्ये नाही जाचत अशी आपली समजूत आहे. कारण तिथं तुलनेनं पाणी आहे, धरणं आहेत, प्रकल्प जास्त झाले. त्यामुळे असं आपल्याला वाटतं की ही पाणी खरोखर फार मुबलक आहे. प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही. पाणी ही एक अशी चीज आहे की मनुष्याची संस्कृती जसजशी वाढत गेली त्याच्यामध्ये ती पहिल्यांदा फक्त पाण्याखाली झालं असं नाही, तर जसजशी आर्थिक संस्कृती वाढायला लागली तसे आपण पाण्याचे वेगवेगळे वापर शोधायला लागलो. आणि हे पाण्याचे वापर उत्तरोत्तर वाढतच राहिले, वाढतच राहणार आहे. हे लक्षात घेतलं तर हा पण एक समज काढून टाका की पाणी फक्त शेतीला लागतं, उद्योगाला लागत नाही. हा गैरसमज आहे. काही उद्योग असे असतात की ज्याच्यामध्ये जवळपास शेती इतकेच ते जलसघन असतात, तितकंच पाणी त्यांना लागत असतं, तितक्याच निकडीने लागत असतं, रोजच्या रोज लागत असतं. त्यामुळे एकूण पाणी किती आहे, त्याचा वापर कसा होतो, आता सरासरीनं अगदी ढोबळ मानानं सांगतो 58% आसपास आपण शेतीसाठी वापरतो. जे साठवलेल्या पाण्याबद्दल बोलतोय मी, जे वाटलं जातं असं. दुसरा 24% हा बिगर शेती आणि 18% आपण बाष्पीभवनामध्ये वापरतो. बाष्पीभवनामध्ये वापरतो म्हणजे वाया घालतो. बाष्पीभवन हे पूर्णतः थांबवता येणार नाही हे सर्वांना माहिती आहे, पण ते कसं कमी करता येईल,
कालव्याची जी पद्धत आणि योजना जी आहे त्याच्या ऐवजी दुसरी योजना केली तर काय होईल? उदाहरणार्थ बंद नळातून पाणी नेणं. हे पूर्वी वाटत होतं त्याच्या इतकं भांडवल सगळं आता राहिले नाही. आता वेगवेगळ्या प्रकारची ज्याला आपण मटेरियल्स म्हणतो म्हणजे त्याचे गुणधर्म वेगळे, तीच बळकटी आहे. ते सहजपणे उभं करण्याचं पण त्याचं वजन तेवढं नाही. त्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पटकन वळवता येतात. अशा अनेक गोष्टी आज अनेक तंत्रज्ञानामध्ये उपलब्ध आहेत. पण ज्या रीतीनं आजवर जलसंपदा विभाग काम करत आलाय त्याची धाटणी ही कालानुरूप बदलत नाही, ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. आणि ही समस्या जर आपण डोळ्याआड करत राहिलो तर फार मोठ्या प्रकारचं संकट, काही भागांमध्ये तर अतोनात वेगळ्या धारेचं संकट असं येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्याचा जास्त विचार करायला पाहिजे. कारण मराठवाड्यातला एकूण प्रश्न कसा आहे, कारण तिथं पाऊस कमी आहे, पावसाचे दिवस कमी आहे, बाष्पीभवन जास्त आहे आणि 2 पावसामध्ये पडणारा अंतर जास्त आहे. त्यामुळे मराठवाड्यातली शेती, मराठवाड्यातल्या उद्योग यांनी या प्रश्नाकडे सहजी डोळेझाक करून चालणार नाही. पाणी हा फार मोठा विषय आहे. हा एका व्याख्यानामध्ये सुटण्यासारखा, विचार करण्यासारखा विषय नाही. त्याला अनेक पैलू आहेत. जसं जमिनीवर दिसणारं पाणी आहे तसं जमिनीवर न दिसणारं भूगर्भातलं पण पाणी आहे. आणि भूगर्भातलं पाणी आणि जमिनी म्हणजे भूगर्भातल्या पाण्याची मालकी आणि जमिनीच्या वरची असणारी मालकी याचे या ना त्या रीतीनं कोणत्या ना कोणत्या प्रकारचे असे संघर्ष उद्भवू शकतात, प्रश्न उद्भवू शकतात. हे आपण फार काळ टाळू शकणार नाही. कारण हा एकीकडे पाण्यावरचा सार्वत्रिक हक्क आहे, दुसरीकडे जमिनीवरचा खाजगी हक्क आहे. याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तंटा उद्भवू शकतो. आणि पाण्याचा विचार करताना पाणी ही मूलभूत गरज असल्यामुळे ती पुरवणं, सार्वजनिक दृष्ट्या पुरवणं, खाजगी दृष्ट्या पुरवणं हे आपण टाळू शकत नाही. आणि याचं वाटप हे कोणत्या ना कोणत्या अर्थानं समन्यायी म्हणजे समान नाही, परंतु गरजेच्या प्रमाणात आपण त्याचं वाटप कसं करू शकतो याबद्दल का होईना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नियमनाची आणि नियोजनाची गरज पडते. आज अस्तित्वात असलेलं महाराष्ट्र जलनियम प्राधिकरण कायदा आहे, त्यानुसार जलनियम प्राधिकरण आहे. या प्राधिकरणाचे फार उत्तम नियम आहेत, या प्राधिकरणाची उत्तम उद्दिष्ट आहेत, त्याच्या तरतुदी आहेत. त्यांनी सुचवलेली पाण्याची किंमत कशी ठरवावी, कशी लावावी याच्याबद्दलच्या शिफारसी आहेत. पण प्रत्यक्षात यातलं काहीही जमिनीवर अस्तित्वात येऊ शकत नाही आणि आलेलं नाही. याला देखील जवळपास आज 15 वर्ष झाली. त्या दरम्यानच्या काळामध्ये या प्राधिकरणाचे असणारे जे काही अधिकार होते त्या अधिकारांना मुरड घालणारे, त्याच्यात बदल करणारे असे बदल पण आपण 2011 साली केले. हे बदल रद्द करावेत आणि जल प्राधिकरण हे जलसिंचन किंवा जलसंपदा विभाग आता म्हणतात त्या जलसंसाधन विभागापासून अलग करावं आणि त्याला जास्त गांभीर्यानं घ्यायला लागावं. तो जर घेतलं नाही तर ज्या रीतीनं आज जलसंपदा विभाग काम करतो, तो ज्या जुन्या धाटणीनं काम करतो त्याच्यातून अनेक मोठी वैगुण्य आहेत. ही वैगुण्य देखील महाराष्ट्राला नवीन नाहीत. 1999 साली माधवराव चितळे जे सर्वात मोठे महाराष्ट्रातले जलतज्ञ आहेत त्यांचाच आयोग होता. त्या आयोगानं असं नोंदलेलं आहे की महाराष्ट्र, आणि त्या आयोग हा महाराष्ट्र सरकारचाच आयोग आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राकडे जलतज्ञ नाहीत. म्हणजे जल नियोजन करण्यासाठी, जल नियंत्रण करण्यासाठी जो विभाग आहे त्या विभागाकडे खरे जलतज्ञ नाही, हायड्रॉलॉजिस्ट नाहीत. हे पुन्हा एकदा जवळपास 30 वर्षानं वडनेरे समितीचा जर तुम्ही 2017चा अहवाल बघितला तर त्यात सुद्धा असंच नेमलंय. याची तुम्हाला सर्वात एक भयावह परिस्थिती सांगतो. कालव्याची जी काही नियोजन आणि त्यातनं पाणी सोडणं चालतं त्याची जर तुम्ही ती कालव्याची दारं बघितली, तिथली बंद पडलेली यंत्रणा बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की हे पाणी वापर आणि पाणी वाटप किती हेळसांड करून चालतं. ज्या प्रकारची आधुनिक तंत्रज्ञानं आज उपलब्ध आहेत त्याचा वापर करण्याऐवजी आपण या जुन्या पद्धतीचा वापर करतो. प्रत्यक्षात पाणी साठा किती आहे, जिथून सोडलं जातं आणि प्रवाहात वाहिलं जातं ते पाणी किती आहे याची मोजमाप करणारी यंत्रणा देखील जवळपास मृतावस्थेत अनेक ठिकाणी आढळते. अशा अवस्थेमध्ये चालणारा जलसंपदा विभाग हा महाराष्ट्र जलनियमन प्राधिकरणाची उद्दिष्ट आणि नियमन पूर्ण करेल,
त्या प्रकारच्या पाणी वापर संस्था तयार करेल, हे फक्त शेख मोहम्मदी आहे, हे दिवा स्वप्न आहे. प्रत्यक्षात जर यायचं असेल तर हा पाण्याचा प्रश्न गांभीर्यानं घ्यायचा असेल तर याबद्दल या संपूर्ण विभागाची पुनर्रचना, त्याची कामकाज पद्धतीची पुनर्रचना करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे. हे जर आपण करू शकलो नाही तर पाण्याचा प्रश्न आत्ता आहे त्यापेक्षा अतिशय बिकट होऊ शकतो. मी पुन्हा पुन्हा जुन्या अहवालांचा हवाला एवढ्यासाठी देतोय की हे प्रश्न नव्यानं मी सांगतोय असं नाही, हे जुनेच प्रश्न आहेत. त्याच्यावरची उत्तरं देखील जुनी आहेत, ती जुनी झालेली नाहीत, ती वापरलीच गेलेली नाहीत. उदाहरणार्थ 1978 साली, ज्याला दे दान दे समिती म्हणतात, म्हणजे देशमुख, दत्ता देशमुख, दांडेकर आणि देऊसकर जे जल खात्याचे सचिव होते, यांनी एक आठमाई पाणी योजना म्हणून ती प्रस्तावित केली होती. आज मराठवाडा आणि अनेक भागांमध्ये महाराष्ट्राच्या उपलब्ध असलेला पाण्याचा साठा वापर करण्याजोगा जो असेल तो लक्षात घेऊन समन्यायी पद्धतीनं जर समजा पाणी वाटायचं असेल तर या आठमाई पाणी पद्धतीचा अवलंब करणं हे गरजेचं ठरणार आहे. आज जी कालव्यांची आखणी आहे आणि ठेवण आहे त्याच्यात असं होतं की जे भाग्यवंत महाभाग आहेत, जे जिथे कालवा सुरू होतो तिथं त्यांचं शेत आहे, त्या शेतात विहिरी आहेत, जेव्हा कालव्यातनं पाणी सुटतो तेव्हा त्या विहिरीत पाणी भरतं, जिथे कालवा संपतो तिथपर्यंत पाणीच पोचत नाही. ही जी आजची अवस्था आहे, ही आजची अवस्था जर आपण बदलली नाही तर याच्यामधून फार मोठे उद्रेक होणार, छोटे मोठे का होणार हे आपण टाळू शकत नाही. म्हणून या प्रश्नाचा मी स्वतंत्र उल्लेख केला दोन्ही दृष्टीनं. नागरीकरणाच्या मध्ये असलेला पाणी प्रश्नाचा जो प्रश्न आहे तो देखील याच्याशी निगडित आहे, कारण एकूण जमिनी खाली आणि जमिनीवरती उपलब्ध असणारं जे पाणी आहे त्याचा पुरवठा आपण जो काही केला आहे त्या पुरवठ्याचं नियोजन ही एक समस्या आहे, पण मागणी जी आहे ती मागणीच्या अंगाने असणारी जी समस्या आहे ती आपण कशी हाताळू शकतो, म्हणजे विभाग कसा हाताळतो हे जर बघितलं तर विभागाचा अपयश हे अधिक जास्त ठळकपणानं लक्षात यायला लागतं. म्हणून या प्रश्नाचा स्वतंत्र मी उल्लेख करतो. अजून एक शेवटचा मुद्दा जो जवळपास सर्व विभागांना लागू आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक विभागांमध्ये एकेकाळी याच्यातली परिस्थिती खूपच चांगली होती, पण वेगवेगळ्या कारणांना असेल याच्यामध्ये फार हेळसांड होत गेली आणि विभाग त्यामध्ये कमी पडत गेले. जसजसा आर्थिक विकास होतो तसतशी आर्थिक समस्यांची ठेवण बदलते. समस्यांची ठेवण बदलल्यानंतर त्या समस्येचं रूप काय आहे, त्याच्यामध्ये जर आपण हस्तक्षेप करायचा तर तो कधी, कसा, कोणत्या प्रकारच्या साधनांना करायचा याची जाण सरकारला येण्यासाठी सरकारला त्याची पुरेशी माहिती लागते. हा माहितीचा अभाव हा आज महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा दुर्धर रोग आहे. आणि विपर्यास असा आहे की आजचं जग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हणतो, पण विभागांच्या कामकाजामध्ये आज सर्वात भेडसावणारी समस्या कोणती असेल तर या प्रकारची माहितीची अद्ययावत, भरवशाची, विश्वसनीय माहिती नसणं, याच्यामुळे अनेक गोष्टी येऊन ठप्प होतात. अगदी थोडक्यात छोटं उदाहरण घेऊन सांगतो. काही वर्षांपूर्वी, 2-3 वर्षांपूर्वी महाराष्ट्रानं एकूण जो काही डाळीसाठी म्हणून आपल्याकडे डाळीचं दुर्भिक्ष आहे, तुलनेत म्हणजे तुटवडा आहे, आपण ती आयात करतो. महाराष्ट्र फार मोठा डाळीचा उत्पादक होऊ शकतो, किंबहुना अजूनही आहे. आणि महाराष्ट्रातली डाळ ही आपण जर समजा हमी भावानं खरेदी केली तर फार मोठ्या प्रमाणात या तुटवड्यावरती मात करता येईल. अशा सदयेतून आपण त्याची खरेदी करायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला कृषी विभागाकडे असलेलं क्षेत्राची म्हणून असणारी आकडेवारी, उत्पादनाची म्हणून असणारी अंदाजित आकडेवारी आणि प्रत्यक्षात बाजारामध्ये उपलब्ध झालेली डाळ याच्यामध्ये जो इतका फरक पडला की या झालेल्या डाळीची खरेदी कशी करायची आणि केली तर ती ठेवायची कुठं आणि त्याची पुढं वासलात काय लावायची अशी समस्या उद्भवली. याचं कारण असं आहे की ज्या रीतीनं आपण आज तथाकथित योजना आणि नियोजनाचं सोंग करत आलो, त्या नियोजनाच्या सोंगासाठी म्हणून लागणारी जेवढी म्हणून काही सांख्यिकीची अवस्था आणि व्यवस्था होती ती व्यवस्था पूर्ण मोडकळीला आली. एकेकाळी महाराष्ट्रातल्या कृषी विभागाच्या सांख्यिकी विभागाची अशी ख्याती होती की इथे
फार मोठ्या उच्च दर्जाचे संख्याशास्त्रज्ञ असतात. आज परिस्थिती अशी आहे की जो कोणीतरी एक जॉईंट कमिशनर असेल त्याच्याकडे असलेल्या तुटपुंजा या स्टाफचा चार्ज दिला जातो आणि जी काही पद्धत पडलेली आहे, जी काही पठडी पडली आहे की अदमासानं आपण त्याची आकडेवारी जाहीर करतो, ती अतिशय लज्जास्पद आहे. ही परिस्थिती जवळपास सर्व विभागांमध्ये, मी पाण्याच्या विभागाचा मगाशीच उल्लेख केला, पाण्याची उपलब्धता म्हणून असणारी जी आकडेवारी जलसंपदा विभागाकडे असते ती देखील तितकीच शंकास्पद आणि तितकीच अव्यवस्थित असते. एकूणच नव्या पद्धतीनं जर सेवा पुरवायची, आता आणि आपण अनेक बाबतीत त्याचा अनुभव घेतो. आपण गॅसवरची सबसिडी कशाशी तरी लिंक केली, आधार कार्डाची लिंक केली, आपण ती काढून घेऊ शकतो, देऊ शकतो. जी खाती उघडली गेली जनधन सारखी, त्याच्या आधारानं आपण डायरेक्ट ट्रान्सफर देऊ शकतो. म्हणजे अनेक राज्याच्या अशा सेवा आहेत की राज्याच्या सेवा लोकांना मिळण्यासाठी, त्याच्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माहिती तंत्रज्ञानावरती आधारित इतक्या गोष्टी आज आपण करू शकतो पण प्रत्यक्षात करत नाही. याचं कारण आपली माहिती तंत्रज्ञान व्यवस्था ही जुनाट, मोडकळीला आलेली आणि बिनभरवशाची, बेभरवशाची, म्हणजे ज्याच्यातून तयार होणारी आकडेवारी आणि माहिती ही फारशी उपयुक्त धोरणाच्या दृष्टीनं नाही. ही जवळपास सर्व विभागांची अवस्था आहे. आणि महाराष्ट्राचा जो एक वेगळा सांख्यिकी आर्थिक विभाग जो असतो, त्या आर्थिक विभागानं देखील ते ज्या प्रकारची सर्वेक्षणं करतात, ज्या प्रकारच्या पाहण्या करतात, त्यासाठी ज्या प्रकारची तंत्रज्ञानं वापरतात, त्याच्यामध्ये बदल जर केले नाहीत तर नव्या प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी, त्याच्यावरती धोरणात्मक उपाय शोधण्यासाठी म्हणून लागणारी अद्ययावत माहिती आणि आकडेवारी ही अशीच कमतरतेची, कमकुवतपणाची येत राहणार आणि महाराष्ट्र सरकार त्याच्यावरती आधारित जी धोरणं आखेल त्याला अपयशच येत राहणार, हे आपण गृहीत धरलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं याबद्दल गरज असेल तर सांख्यिकी आयोग नेमावा आणि सर्व विभागांची जी काही माहिती गोळा करण्याची पद्धत आहे, आकडेवारी गोळा करायची पद्धत आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या पाहण्या गोळाची पद्धत आहे. लक्षात घ्या, आज अनेक व्यवसाय, गुगल सारखी संस्था ज्याच्या मार्फत आपण आज इथं बोलतो, ती संस्था इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा, ज्याला बिग डेटा म्हणतात, तुम्ही रेस्टॉरंट मधून बाहेर पडा की ते तुम्हाला विचारतात तिथली कॉफी चांगली होती का, तिथे ही सुविधा आहे का, लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था आहे का, कारण तुमचा असलेला जो मोबाईल आहे तो ऑन होता म्हणून त्यांना तुम्ही कुठे आहात हे कळतं. या प्रकारची यंत्रणा, या प्रकारची तंत्रज्ञानं आपण धोरणासाठी राबवायची म्हटली तर ती अशक्य बाब नाही, पण त्याच्यासाठी लागणारी कल्पकता, त्यासाठी लागणारी धडाडी आणि त्याच्यासाठी लागणारी पुढची 20 वर्षाची दृष्टी असणारं विभागीय नेतृत्व, फक्त राजकीय नेतृत्व नाही. राजकीय नेतृत्व वर्ष 2 वर्षात येतं आणि जातं. विभागाचं म्हणून जे नेतृत्व असतं, विभागाची म्हणून जी पठडी असते, कामकाज करण्याची पद्धत असते, त्याच्या नेत्यांना जर याची जाणीव असेल तर ते या प्रकारची घटना बदलू शकतात, या प्रकारची जडणघडण बदलू शकतात. म्हणून मी याचा उल्लेख केला. आज अनेक विभागांना ही समस्या खर तर भेडसावते, जाहीरपणानं ती मान्य केली जात नाही. म्हणूनच अर्थसांख्यिकी विभाग ज्या प्रकारची आकडेवारी जाहीर करतो, ती आकडेवारी घेऊन जर आपण महाराष्ट्राचं निदान करायला गेलो तर ते निदान बऱ्याचदा दिशाभूल करणारं, फसवं ठरू शकतं. या परिस्थितीतून महाराष्ट्रासारख्या स्वतःला पुढारलेलं समजला जाणाऱ्या, आधुनिक समजलं जाणाऱ्या, प्रगत समजल्या जाणाऱ्या राज्यानं दूर करणं हे माझ्या मते सर्वात निकडीची बाब आहे. मला माहिती आहे की अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतील, कारण महाराष्ट्र म्हटलं की सहकार आणि सहकारातून साधलेला विकास याच्याबद्दलच्या ज्या अनेक समस्या आहेत त्याच्याबद्दल मी बोललेलो नाही. परंतु तोही विषय मोठा आहे, जटिल आहे, पण एक 45-50 मिनिटाच्या तासात या गोष्टी त्या सगळ्या आवाक्यात बसत नाहीत. एवढं थोडक्यात सांगतो की जसं पाणी विभागाची पुनर्रचना गरजेची आहे, तशीच सहकार चळवळ नावाच्या मुहूर्तमेढ आमच्या संस्थेत झाली, गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये. पण ती कोणत्या उद्देशानं झाली, कोणत्या प्रकारानं चालेल असं वाटत होतं आणि प्रत्यक्षात काय उद्भवलं याची देखील पुन्हा एकदा ज्याला सिंहावलोकन म्हणतात ते सिंहावलोकन करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारच्या
वित्तीय संबंधामध्ये सहकारी संस्था आणि महाराष्ट्र राज्य आहेत, त्याच्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. ती जर आपण गरज ओळखली नाही तर हे गाडं असंच आहे तिथं रुतलेलं राहील. एवढंच सांगून मी त्याबद्दल बोलणं थांबवतो. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे का? अनेक निकषांनुसार आहे, पण त्या प्रगत राज्यानं स्वतःची पाठ थोपटत राहावी अशी परिस्थिती आहे का? तर तशी परिस्थिती बिलकुल नाही. हे वास्तव लक्षात घेऊन यापुढे असणाऱ्या राज्यकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांमध्ये मी निवडून आलेल्या राजकीय पक्षांचा फक्त अंतर्भाव करत नाही, कारण मला हे माहिती आहे की सरकार म्हणून जे म्हणतो ते सरकार असतं. ते सरकार ह्या राज्यकर्त्यांखेरीज देखील मोठ्या प्रमाणात काम करू शकतं, करत असतं. त्या सरकारच्या अंगानं जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यापेक्षा फार झपाट्यानं सुधारेल असं मला वाटत नाही. सहसा वाढदिवसासारख्या, वर्धापन दिनासारख्या मंगल प्रसंगी असं बोलणं हे औचित्याला धरून नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एका रामदासांच्या उक्तीचा मुद्दामून उल्लेख करून सांगतो, कारण हा राकट कणखर देश आहे आणि जेव्हा प्रश्न हा रोकडा असतो त्यावेळेस त्या रोकड्या प्रश्नाला साकडं घालताना देखील तेवढंच रोकडं बोलावं लागतं, म्हणून मी या समस्यांचा उल्लेख केला. रामदास स्वामींनी त्या दुष्काळाच्या आणि जे काही परचक्र आलं होतं त्याच्याबद्दल असं म्हटलं होतं देवीला आवाहन करताना की दुष्ट संहार इले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे आता मूळ सामर्थ्य दाखवी. हे सामर्थ्य दाखवण्याची क्षमता महाराष्ट्रात या वर्धापन दिनानिमित्त येऊ अशी प्रार्थना करून मी थांबतो. थँक्यू आपटे सर. महाराष्ट्र गाथा टायटल पार्टनर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मेसर्स BG चितळे डेअरी अँड पॉवर्ड बाय पार्टनर मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये प्रश्न तुम्ही म्हणालात तसं बरेच आलेले आहेत, पण पहिला प्रश्न हे BG चितळे डेअरीचे गिरीश चितळे हे विचारणार आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या बाकीच्या श्रोत्यांचे प्रश्न घेऊयात आणि जेवढे शक्य असेल तेवढी त्यांची उत्तरं देऊयात आपल्या मर्यादित वेळेत. नमस्कार आपटे साहेब. नमस्कार. अतिशय चांगली माहिती आणि महाराष्ट्राची एक उंची काय असू शकते याबद्दलही तुम्ही थोडंसं विवेचन करायचा प्रयत्न केलात. आपण जेव्हा आर्थिक इतिहासाचा आढावा म्हणतो त्यावेळेस महाराष्ट्राने स्वतःला एक राज्य म्हणून किंवा देशाला किंवा एक जगाला काय दिलं किंवा काय कॉन्ट्रीब्युट केलं असं एक मला विचारायचं वाटतं, कारण तो एक इतिहास आहे. आपण 60 वर्षामध्ये आपण एक आर्थिक दृष्ट्या प्रगत झालो म्हणजे नक्की काय झालो असा विचारायचं माझा प्रश्न आहे. आणि त्याचाच कोकरण प्रश्न असा होतो की आर्थिक प्रगतीचा आलेख जो आहे आपला तो जगाच्या तुलनेत कुठं आहे आणि त्याचा एक बेस घेऊन आपण पुढची वाटचाल कशी करू शकतो या दृष्टीने माझा हा प्रश्न आहे. एक किंवा एका प्रश्नात उपप्रश्न असे 2 प्रश्न आहेत. थोडक्यात उत्तर द्यायचं तर असं आहे की महाराष्ट्राचं जे आर्थिक पुढारपण जाणवतं, मी तुम्हाला भाषणाच्या सुरुवातीला मी मुद्दामून या समस्येचा उल्लेख केला कारण ती समस्या ही काल्पनिक नाही, फार ज्वलंत समस्या आहे. मुंबई आणि मुंबई प्रांत याच्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या चालत आलेली आर्थिक घडी ही औद्योगिक विकासाला आणि त्या काळामध्ये एक शेतीपूरक उद्योग म्हणून उभा राहिलेल्या साखर धंद्याला, काही प्रमाणात कापड धंद्याला अशी पोषक अशी अवस्था होती, पुढारपण होतं. त्याच्यामुळे त्या काळामध्ये इतर राज्यांमध्ये जे घडत होतं त्याच्या मानानं महाराष्ट्रामध्ये जास्त झपाट्यानं काही गोष्टी घडत होत्या. उदाहरणार्थ साखर कारखाना येणं म्हणजे साखर कारखान्याच्या जोडीनं साखर कारखाना चालवणाऱ्या अनेक संस्था येणं, शिक्षण संस्था येणं, पतसंस्था येणं, अशा प्रकारचं जे काही स्वप्न आमच्या संस्थापकांनी म्हणजे धनंजयराव गाडगिळांनी उभं केलं होतं. आणि असं वाटत होतं की भारतासारख्या राज्यामध्ये शेतकऱ्यांकडून कुठं भांडवलाची उभारणी होणार, शेतकऱ्यांना असं भांडवल उभं करण्याची गरज नाही तर मग त्यांना कोण कर्ज देणार, याच्यावरती तोडगा म्हणून उदाहरणार्थ सहकारी चळवळ. तशीच महाराष्ट्राला औद्योगिक परंपरा पण होती. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या ठिकाणी जी उद्योगांची जी घडी सुरुवातीला बसली होती याच्या आधारानं या केंद्रांच्या भोवती म्हणून जी काही विकासाची घडी आघाडी घेता आली त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या या लौकिकाला खरं बळ मिळालं.
कालांतरानं असं झालं की या एवढंसं बळ पुरेसं नव्हतं. तुम्हाला जर कदाचित आठवत असेल की महाराष्ट्रामधलं उद्योगाचं जे काही वाढतं प्रमाण आहे ते फक्त मुंबईच्या भोवती होत आहे. मग याला उपाय काय? मागास भागात उद्योग का जात नाहीत? म्हणून आपण 1969 साली सेल्स टॅक्स इन्सेंटिव्ह स्कीम आणली की ज्याच्या खाली तुम्हाला 7 वर्ष सेल्स टॅक्स नाही, डी झोन असेल तर, सी झोन असेल तर 5 वर्ष नाही, असं म्हणून उद्योगांना त्या मागास असलेल्या विभागांमध्ये काहीतरी उत्तेजन देऊन ढकलता येईल का असा आपण प्रयत्न करून बघितला. जेव्हा हे आमिष संपलं कर नसण्याचं, तिथून काही उद्योगांनी काढता पाय घेतला. काही ठिकाणी तर त्या आमिषापोटी म्हणून फक्त नोंदणी केली आणि ती नोंदणी उलाढालीची नोंदणी होती, प्रत्यक्षात औद्योगिक विकास तिथं पोहोचत नव्हता. त्यामुळे याला साधारणतः 20-30 वर्षामध्ये ग्रहण तेव्हाच लागायला लागलं. पण ती जी काही आघाडी होती आणि उरलेली राज्य असं आहे की लहान रेषेशी जरी एक छोटी मोठी रेषा काढली की ती जास्त मोठी वाटते. तशीच परिस्थिती आपली बराच काळ होती. अगोदर असलेल्या भांडवलावरती, अगोदर असलेल्या परंपरेवरती, क्षमतेवरती जो काही विकास झाला, तो विकास हा झाला नाही असं कोणीच म्हणत नाही. परंतु तो विकास जर जास्त अजून पसरायचा असेल किंवा त्याचा वेग वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे, हा माझ्या भाषणाचा मुख्य रोग होता. इतिहास सांगायचं म्हटलं तर त्याला अनेक पाटे आहेत. उदाहरणार्थ, साखर उद्योगाभोवती जेवढी जसा विकास झाला तसा काही विकास फळबागांच्या मुळे झाला. उदाहरणार्थ द्राक्ष हे पीक एकेकाळी दुष्काळामध्ये देखील तगवून लोकांनी कमावलं आणि नंतर आज निर्यातीमध्ये पहिल्यांदा त्याची काय म्हणतात पायाभूत उदाहरण म्हणून जर कोणी केलं, द्राक्षानं केलं. त्याच्या पाठोपाठ डाळिंब आली, त्याच्या पाठोपाठ मोसंबी आली. पण झालंय असं की हे बहुंशी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांनी, स्वतःच्या हरहुन्नरीपणानं मोठ्या प्रमाणात झालं. त्याला काही प्रमाणात राज्य सरकारांचं यथोचित बळ मिळालं तेव्हा ते जास्त झपाट्यानं पुढे गेले. आज इतक्या मोठ्या प्रमाणात फळबागांवरती आधारित शेती ही अधिक किफायतशीर आहे हे दिसत असूनही फळबागांच्या मध्ये तयार होणाऱ्या फळांच्या वरती होणारी उत्पादन प्रक्रिया, उदाहरणार्थ त्याचे रस काढून त्याची कॉन्सन्ट्रेट्स विकणं, हे आपल्याला का जमत नाही? याच्यासाठी कोणी परकीय गुंतवणूकदार पुढे काय येत नाही? अशा प्रश्नांकडे जर आपण बघायला गेलो तर मग आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्या मर्यादा ह्या हळूहळू लक्षात यायला लागेल. त्यामुळे महाराष्ट्रानं अनेक गोष्टी पुढे घडवल्या, खाजगी उद्योजकांनी देखील पुढे घडवलं. किंबहुना जर समजा खाजगी उद्योगांवरती ज्या प्रकारची नियंत्रणं आपण पहिल्या 30-40 वर्षामध्ये लावली, ती जर लावली नसती तर कदाचित महाराष्ट्राची परिस्थिती याच्यापेक्षा जास्त झपाट्यानं वाढलेली दिसली असती. पण अनेक ठिकाणी आपण देशाच्या पातळीवरती म्हणून जी काही धोरणं होती त्याची रिओळख जी आपण प्रत्यक्षात धोरणं अवलंबली, त्याच्यामुळे प्रगतीला खीळ बसली. जशी देशात बसली तशीच महाराष्ट्रात पण बसली. आता आपण वाचकांचे प्रश्न घेऊया. मनोज देशमुख यांनी विचारलंय, जीएसटी आल्यामुळे राज्याची महसुली स्वायत्तता कमी झाली आहे. राज्याचे पैसे केंद्रानं थकवले हे जगजाहीर झालं आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांचा भविष्यातील विकास अशा परावलंबित्वामुळे मंदावेल असं वाटतं का? जीएसटी हा अतिशय आवश्यक अशा प्रकारची कररचनातली सुधारणा होती. ती सुधारणा झाली, ही योग्य झालं. याचं कारण राज्यांमध्ये वेगवेगळे कर असतात आणि मग राज्यांतर्गत होणाऱ्या व्यापारासाठी एक म्हणून वेगळा कर असतो आणि त्याची जी काही व्यवस्था आपण जवळपास 50 वर्ष राबवली त्याच्यातून अनेक प्रकारचे तोटे आले. राज्यांवरती अन्याय होत नाही. केंद्राकडून राज्यांकडे जे हस्तांतरण होतं त्याची जवळपास नियमावली आहे. काही वेळेला असं असतं, काही राज्यकर्त्यांना केंद्राविरुद्ध जर ओरडायचं असेल तर पैसे वेळेवर मिळाले नाहीत अशी आरडाओरड करणं, याच्यामध्ये राज्य सरकारची देखील काही वैगुण्य असू शकतात, हे ते तुम्हाला कधी सांगणार नाहीत. केंद्र सरकारच्या काही स्वाभाविक अडचणी असू शकतात, हेही सांगू शकणार नाही. त्यामुळे आपण या प्रश्नाकडे जरा नंतर येऊ, जे किंबहुना याचं सविस्तर उत्तर प्रत्येक परिस्थितीनुसार वेगवेगळं असतं. परंतु याची जी काही घडी बसलेली ती घडी ही राज्य सरकारांच्या मंजुरीनं बसली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि असं राज्य सरकारांना कुठल्या तरी एका राज्य सरकारला ठरवून त्याचे पैसे अडवता येतील असं होत नाही. जर त्याची जी काही एकूण संगणकीय यंत्रणा आहे ती जर लक्षात घेतली तर असं फार काळ टिकत नाही.
काही तरतुदी काही प्रकारच्या उणीवा या राज्य सरकारांकडून जर राहत असतील किंवा राज्य सरकारांमध्ये असणारे जे करदाते आहेत त्यांच्याकडून राहत असतील तर त्याच्यामुळे उदाहरणार्थ परतावा मिळणं हा जो एक नेहमीचा कुठल्याही व्हॅट सिस्टीम मध्ये असणारा म्हणजे मूल्यवर्धित करार असणारा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या अडचणी येतात, पण त्या बऱ्याचशा तांत्रिक अडचणी आहेत. जेव्हा राज्य सरकार स्वतःचा म्हणून विक्री कर चालवत होतं त्यावेळेला याच्याही पेक्षा जास्त तक्रारी होत्या. परताव्याबद्दलच्या तक्रारी तर 5-5, 7-7 वर्ष चालू राहायच्या. त्यामुळे जीएसटी बद्दल याबद्दल जे काही राजकीय विधानं असतात त्याकडे दुर्लक्ष करा. जीएसटी ही आवश्यक प्रकारची बाब होती. ही कुठलीच जी आपण ज्याला कर सुधारणा म्हणतो किंवा कर व्यवस्था म्हणतो ती जेव्हा बदलते त्यावेळेला आपला जर एकूण आजवरचा अनुभव आणि लौकिक लक्षात घेतला तर त्याला साधारणतः 20 ते 22 वर्षाचा देखील कालावधी लागतो हे विसरू नका. जीएसटी मध्ये त्या मानानं फार झपाट्यानं बदल झालाय असं उलट माझं मत आहे. उदाहरणार्थ सेंट्रल सेनव्हॅट नावाची जी गोष्ट अस्तित्वात आली ती 84 साली असून मॉडव्हॅट सुरू झाली 2004 उजाडलं तेव्हा सेनव्हॅट सारखी अवस्था ही जवळपास सर्व उद्योगांना लागू करता आली. इतका आपला प्रगतीचा वेग आहे कर सुधारणांमध्ये. त्या मानानं विक्री कर हा अन्य करांबरोबर म्हणजे केंद्राच्या करांबरोबर सामील करून घेणं आणि तो एकत्रित करणं आणि त्याच्यामधले जे दर आहेत ते दर एकमेकांसारखे करणं ही अतिशय गरजेची गोष्ट होती भारतभरची. जे किंवा तुम्हाला जर्मनीचं उदाहरण देईल. एकेकाळी या कल्पनेभोवती कस्टम्स युनियन नावाची जी अर्थशास्त्रात कल्पना आली ती याच प्रकारच्या समस्येतनं आली. ती समस्या याच रीतीनं सोडवणं शक्य होतं. त्यामुळे जीएसटी कडे हा असा पूर्वग्रह ठरवून बघू नका की पूर्वीची अवस्था फार चांगली होती. पूर्वीची अवस्था याच्याही पेक्षा फार वाईट होती. मी स्वतः 2001 साली जो काही वर्ल्ड बँकेचा आम्ही अभ्यास केला होता त्याच्यामध्ये आम्ही जीएसटी सारख्याच परिस्थितीचा शिफारस केलेली होती. इतकी ती समस्या गंभीर होती एवढंच सांगून मी थांबतो. आणि राज्याच्या विकासाला तर खीळबीळ बसते हे काही खरं नाही. त्याला एक समस्या म्हणण्यापेक्षा एक वैशिष्ट्य आहे ते लक्षात घ्या. एक काळ असा होता की जो निर्माण करतो त्या राज्यांना तो महसूल मिळायचा. आता जो वापरतो त्या राज्यांना महसूल मिळतो. याच्यामुळे फरक पडतोय आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांना याचा विचार करण्याची गरज आहे. आणि अन्य आपल्या देशांतर्गत म्हणजे राज्यांतर्गत म्हणून जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये असे कोणते बदल करता येतील की अन्य राज्यातली विक्री इथं आल्यामुळे आपला महसूल वाढू शकतो. याच्याकडे नव्यानं आज बघण्याची गरज होणार आहे. कारण एकेकाळी याला डेस्टिनेशन प्रिन्सिपल म्हणतात. जिथं खपतं तिथं तो कराचा भाग मिळतो, जिथं पिकतं तिथं मिळत नाही. हा झालेला बदल लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यानं आपली स्वतःची आर्थिक गडी इतर राज्यातली आयात वाढेल अशा वेतन करण्याची देखील गरज याच्यात अनुस्यूत आहे. याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अमीन यांचा प्रश्न आहे, वाढतं नागरीकरण महाराष्ट्रात वाढत्या करोनासाठी कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं का? पुन्हा एकदा सांगा. वाढतं नागरीकरण महाराष्ट्रात वाढत्या करोनासाठी कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं का? काही प्रमाणात हो. कारण नागरीकरणामध्ये सरासरीनं ज्या प्रकारचं माणसांना एकमेकांपासून दूर ठेवणं शक्य असतं तितक्या प्रमाणात ग्रामीण भागात नसतं. या अर्थानं जिथे लोकसंख्येची घनता जास्त तिथं त्या प्रसाराचं प्रमाण जास्त असतं. ही गोष्ट खरीच आहे. किंबहुना अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये देखील तुमच्या अनुभवाला न्यूयॉर्क सारख्या ठिकाणी किंवा कॅलिफोर्नियातल्या अनेक शहरांमध्ये जो प्रसार झाला त्याचं कारण तिथं ती साधारणता जास्त होती. त्यामुळे जिथे संपर्क जास्त तिथे त्याचा प्रचार जास्त प्रसार जास्त हे स्वाभाविकच आहे. परंतु हा एकमेव घटक आहे असं गृहीत धरणं योग्य होणार. बरोबर. अमोल काळे यांचा प्रश्न आहे, कुबेर सरांनी म्हणाल्याप्रमाणे महाराष्ट्राला एक चांगली आर्थिक परिस्थिती लाभली आहे पण येथील आर्थिक दरी पाहता अर्थ फक्त काही शहरं आणि विभागांपुरताच मर्यादित का आहे? मराठवाडा, उत्तर पूर्व महाराष्ट्र आणि विदर्भातील मागास भागांचं काही योगदान करण्याची खरोखरच कुवत नाहीये का असं ते विचारतायत. नाही असं बिलकुल नाही. खरं तर असं आहे की ज्याला आपण मागास समजतो त्या प्रत्येक मागास भागाची म्हणून स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, स्वतः एक क्षमता आहे. लक्षात घ्या, विदर्भामधलं सर्वात पारंपरिक असणारं पीक हे कापूस, पण हा सर्व जिरायती कापूस. नंदुरबार सारखा एरवी अतिशय मागासला समजला जाणारा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पण पाणी असल्यामुळे तिथली कापसाची अवस्था आणि विदर्भातली काय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. नंदुरबार गुजरातला जवळ आहे.
त्यामुळे गुजरात मधली कापसाची बाजारपेठ तिथले व्यापारी येऊन सहजी खरेदी करतात. एकाधिकार सारखी योजना येऊन विदर्भाचं जेवढं नुकसान झालं तसा चटका कदाचित धुळे नंदुरबारला आता बसत नाही. त्यामुळे आज धुळे नंदुरबार मधला कापूस आणि विदर्भाचा कापूस याच्यामध्ये फरक पडणार, कारण एक जिरायती आहे, दुसरी बागायती आहे. दुसरं टोकाचं उदाहरण घेऊन सांगतो. सिंधुदुर्ग सारखा जिल्हा घ्या, जो गोव्यापासून काही किलोमीटर अंतरावरती आहे. गोव्याला ज्या प्रकारचे किनारे आहेत, गोव्याला ज्या प्रकारची पर्यटक आकर्षित करण्याची क्षमता आहे, त्याच्यापेक्षा जास्त सुंदर असे किनारे सिंधुदुर्गात आहेत. पण जे गोव्याला जमलं ते सिंधुदुर्गला जमलेलं नाही. हे जमलं नाही याचं कारण जसं स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक नेतृत्वानं याच्यासाठी काय मागणी करायची, कोणत्या प्रकारचे कायदे बदलून घ्यायचे की ज्याच्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्ग हे जवळपास एक भासावेत अशी अवस्था येईल. खरं तर ते एक आहेतच. भाषेच्या दृष्टीने एकमेकाच्या जवळ आहेत, अंतराच्या दृष्टीने जवळ आहेत, अन्नाच्या दृष्टीने जवळ आहेत, कशाच्या दृष्टीने जवळ नाहीत. सावंतवाडी सोडलं की काही किलोमीटरवरती गोवा आहे. त्यामुळे गोव्याची ठेवण जशी आहे तशी सिंधुदुर्गची का झाली नाही याचा आपण विचार करायला पाहिजे. विदर्भामध्ये देखील अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणं घेत बसले जिल्हावार तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही धाराशिव घ्या, जशी लेणी ही वेरूळची आहे, त्या वेरूळ आणि अजंठा भोवती जर औरंगाबादचा ज्याला आपण पर्यटन स्थळ म्हणून विकास होऊ शकतो, तसा धाराशिव लेण्यांभोवती का झाला नाही असा जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला जी उत्तरं मिळतील ती उत्तरं विचारताना या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागणार आहे. कारण जमिनी, हॉटेलसाठी जमीन लागते, कोणत्याही उद्योगासाठी जमीन लागते, त्या मिळतात कसं, कोण गुंतवणूक करणार आहे, त्याची वाहतुकीची अवस्था काय आहे, अशा अनेक जे स्थानिक घटक आहेत ते स्थानिक घटकांचं निराकरण करणं हे विभागवारच वेगवेगळा विचार करावा लागतो. पण असं नाहीये की या विभागांमध्ये आर्थिक क्षमताच नाहीये. मराठवाडा पाण्याच्या दृष्टीनं दुर्भिक्ष आहे, पण सूर्याचं ऊन मिळण्याच्या दृष्टीनं सर्वात समृद्ध आहे. आज राजस्थान जसा विचार करतं, राजस्थानकडे जसा वाळवंट आहे तसं वाळवंट नसलं तरी जवळपास तेवढाच सूर्यप्रकाश महाराष्ट्रामध्ये आहे. तर मग महाराष्ट्रामधली सूर्यप्रकाशावरती आधारित असणारी सौर ऊर्जेची जी काही गरज आहे ती गरज आपण भागण्यासाठी काही वेगळा विचार केला का? अशा अनेक उपाययोजना आहेत. उपाययोजना ही 72 रोगांवर एक इलाज हे स्वप्न असतं, ही वस्तुस्थिती नसते. प्रत्येक ठिकाणचं 10 महिन्यावरती देखील उत्तर वेगळं असतं. याच्यासाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आजवरचे जे काही समिती अहवाल, केळकर समिती सकट तुम्ही जर बघाल तर तुम्हाला याची काही ना काहीतरी उत्तर सापडतील. परंतु या विभागांवरती ज्या प्रकारचा अन्याय जाणून बुजून झालाय असं म्हणण्यासारखी जागा आहे की नाही असं म्हणण्यासारखा पुरावा नाही. याचं कारण मी जो शेवटी उल्लेख केला तशी आकडेवारी सांगता येत नाही. पुण्यातून जर समजा ट्रेजरीतनं पैसा गेला तर तो कुठं खर्च झाला याचा तेव्हा मागमूस घेता येत नव्हता, त्याचा मागोवा करता येत नव्हता. आताच्या नवीन जी काही अकाउंटिंग सिस्टीम आपण सरकारची बसवली आणि ट्रेजरी नेटवर्क बसवलं त्याच्यामध्ये निदान पैसे कुठून आले आणि कुठे गेले याचा काहीतरी मागोवा घेता येतो. तेव्हा तो घेता येणं शक्य नसल्यामुळे हा प्रश्न अनिर्णितच राहिलाय त्या काळापुरता. याच्या पुढे राहणार नाही अशी आपण आशा करू. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करायचा प्रयत्न करू. परंतु जाणून बुजून असेल किंवा नसेल, ज्या रीतीनं आर्थिक विकासाचे जे स्रोत उपलब्ध आहेत त्याची वाढ, त्याची जोपासना ज्या सहजी शक्य होती तशी झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. समीर यांचा प्रश्न आहे, जनरल अग्रीमेंट ऑफ टेरिफ अँड ट्रेड अंतर्गत ऍग्रीकल्चर अग्रीमेंट केल्यामुळे शेतकऱ्याला अनुदान देण्यावर मर्यादा आल्या, त्यामुळे शेतीचं नुकसान झालं का? नाही, तुम्ही हे कुठं वाचलं माहित नाही, हे पूर्व भब्बक आणि मूर्ख विधान आहे. त्याला काही आधार नाही. गॅट नुसार आपल्याला कोणतंही अनुदान कमी करायला लागणार नाही. उलट आपल्याकडे गॅटच्या व्याख्येनुसार असणारी अनुदानाची व्याख्या जर लावली तर आपण शेतीला मुळात सबसिडीज देत नाही, त्यामुळे अनुदान कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण उणे अनुदान देतो म्हणजे खरं तर शेतकऱ्यांवरती अप्रत्यक्षरित्या कर लावतो असा त्याचा अर्थ आहे. अनुदान म्हणजे काय, सरकार आपल्याला देतं. कर म्हणजे काय, आपण सरकारला देतो. म्हणून उणे अनुदान म्हणजे काय, सरकार आपल्यावरती कर लावतो. हा फार जुना मुद्दा आहे. 1994 साली या मुद्द्यावरती मी आणि शरद जोशी असे दोघच जण आणि गेल ऑम्बेलमची आम्ही तिघच जण असे भांडत होतो की हा भंपक प्रचार बंद करा, याचा काही संबंध नाही. उलट असं आहे की जिथे जे मुद्दामून उदाहरण सांगतो, तुम्ही विचारलाच गॅट मधला प्रश्न म्हणून,
जेव्हा 1994 साली द्राक्ष निर्यात होत होती त्यावेळेला फक्त 60 ते 65 जी अंश राहतात ना, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड म्हणजे विषावत वस्तूंचे, त्याची सर्टिफिकेशन लागत होती. आज 112 लागतात. तरी द्राक्ष निर्यात थांबलेली नाही. आपण त्याच्यावरती मात करून आपण सर्व सर्टिफिकेट देतो. ॲपेडानं वेळेत फक्त कळवावं एवढीच द्राक्ष बागायतदारांची विनंती आहे. ती त्यांनी एकदा केली नाही म्हणून 2010 साली फटका बसला. त्यामुळे आपण जागतिक व्यापाराच्या मुळे, त्या संघटनेच्या करारामुळे मागो पडलो. त्यामुळे अनुदान देता येत नाही. ही चक्क भूल थाप आहे. यात काही मतलब नाही. आता ती भूलथाप देखील जुनी झाली. आता नवीन कुठली तरी शोधा, जर समजा तुम्हाला कोणावरती खापर सोडायचं असेल. शेखर पाटील यांचा प्रश्न आहे, सद्यस्थितीत सहकार आणि सहकारी चळवळींना किंवा चळवळींचं महाराष्ट्रातलं स्थान काय? असं आहे, याच्याबद्दल एक सरदोपट विधान करणं हे धोक्याचं आहे हे गृहीत धरून मी तुम्हाला सांगतो. आमच्या संस्थेमध्येच या काय म्हणायचे तोडग्याची सोय झाली. शेतकऱ्यांकडे बँकांनी कर्ज द्यावं अशी पत नाही. मग त्यांना कोण कर्ज देईल? तर त्याच्यावरती धनंजय रावांनी काढलेला उपाय असा होता की शेतकऱ्यांनी 10 रुपये भरावे, त्याच्या वरचे 40 रुपये राज्य सरकार त्यांना कर्ज म्हणून देईल. म्हणजे शेतकऱ्यांकडे त्यांचे 10 अधिक राज्य सरकारनं दिलेले 40 असे म्हणून 50 रुपये होतील. आणि त्या 50 रुपयाच्या जोरावर एकाच एक तत्वानं, ज्याला डेट इक्विटी रेशो म्हणतात, बँका कर्ज देतील. याही देखील मुख्यतः सहकारी संस्था बँकांमार्फतच दिली जातात. राज्य सरकारची कमर्शियल बँका देखील देऊ शकतात. हे एक प्रकारचं बळ सोडलं तर उरलेली जी गोष्ट आहे ती सहकारी असल्यामुळे व्यवसाय फार वेगळा नसतो. तुम्ही एकत्र आलात, आता इथले एक चितळेच त्या तुमचे स्पॉन्सरर आहेत, प्रायोजक आहेत. चितळे ज्या रीतीनं दूध तयार करतात तसेच शेजारचे अनेक दूध उत्पादक संघ आहेत. वारणा आहे, त्यांचेही ब्रँड आहेत चितळ्यांसारखेच. त्यांचेही शेतकरी आहेत, त्यांचेही बांधलेले शेतकरी आहेत, ज्यांच्याकडून ते रोज दूध खरेदी करतात. त्यांचे 60,000 असतील, चितळ्यांचे 55,000 असतील. मी उदाहरण देखील सांगतो, मला तुमची गाई म्हशी किती आहेत मला आता माहिती नाही, चितळे माफ करा. पण त्यांची जर गाय आजारी पडली, म्हशीला रोग झाला तर त्याची चाचणी करणारी माणसं आहेत. खाजगी असला तरी माणूस धंदा करताना तेच करतो. साखर सहकारी कारखान्यात तयार झाली म्हणून काही जास्त गोड असते किंवा कमी गोड असते असं काही नाही. धंदा हा धंद्यासारखा असतो. प्रश्न फक्त एवढाच होता, शेतकऱ्यांनी स्वतःच्या बळावर उभं करायचं तर त्यांची असणारी वित्तीय परिस्थिती आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी म्हणून हे सहकार नावाचं गूढ आलं. एरवी त्याची गरज आहेच, दर ठिकाणी आहेच असं नाही. अनेक आज शेतकरी स्वतःच्या बळावरती देखील एकत्र येऊन असं भांडवल उभं करतील. आजची जी नवी शेतकऱ्यांची पिढी आहे, ज्यांची शहरी संस्कृतीची संपर्क आलाय, ते अशा प्रकारची तुमच्याकडे कायम सहकार विभागाकडेच रांग लावून कर्जासाठी दिसत राहतील अशी मानसिकता पण नाही. माझ्या मते पुढची नवीन शेतकऱ्यांची पिढी सहकाराच्या दावणीला बांधल्या गेल्याखेरीज आपला विकास होणार नाही. अशा अवस्थेला आता ती नाही, अशा भूलथापांना ते बळी पडणार नाही. प्रश्न असा आहे, सहकारी डिपार्टमेंट जे त्यांनी याची आता फेरविचार करण्याची गरज आहे. आणि त्यांची जर छाननी केली तर असं लक्षात येईल की जे सहकार क्षेत्रातले धुरीण होते त्या धुरीणांनी याचा जो काही गैरवापर केला, त्या गैरवापराच्या कथा या अधिक थक्क करणाऱ्या आहेत, अधिक काळजी कराव्यात अशा आहेत. सहकार क्षेत्राचं काय होईल असं काळजी करण्यासारखं काही नाही. सहकारासाठी सरकार लागत नाही. सरकारासाठी तुमची स्वतःची एकत्र कार्य करण्याची क्षमता, संधी आणि मानसिकता लागते. ती जेव्हा असते त्याच्यातून खाजगी क्षेत्र उभं राहतं का असं सार्वजनिक वाटावं असं सहकारी क्षेत्र उभं राहतं. सहकारी क्षेत्रामध्ये असणारा जो कायदा आहे तो कायदा बाजूला ठेवून देखील अनेक गोष्टी सहकारानं म्हणून चालवायच्या ऐवजी खाजगीरित्या चालवता येतात. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा महाग्रेप नावाची द्राक्ष निर्यातीसाठी चालना करणारी संस्था महाराष्ट्र सरकारच्या बळानं सुरू झाली, त्यावेळेला त्यांनी त्याची सहकार संस्था केली नाही. सगळे जे काही सदस्य होते त्या सहकारी संस्था होत्या, पण त्या सहकारी संस्थांची मिळून त्यांनी पार्टनरशिप कंपनी केली. का? कारण सहकारी संस्था म्हटलं की येणारं जे काही कायद्याचं जोखड आहे ते जोखड हे व्यवसायाच्या दृष्टीनं फारसं पोषक नाही. त्यामुळे सहकारी कायद्याखाली गेलं तरच मिळतं.
आणि तरच सहकाराचे लाभ होतात, ही गोष्ट खरी नाही. अवघे धरू सुपंत, 10 काठ्या एकत्र बांधण्याला येणार, इथे काही बळ असतं ते मोठं असतं. याच्यासाठी सहकारी कायदा लागत नाही. बळ येतं हे समजण्याची अक्कल लागते, ती व्यावसायिक दृष्ट्या वापरायची कुवत आणि क्षमता लागते, मानसिकता लागते. बहुधा शेवटचा प्रश्न आपण घेतोय. राहुल पाटील यांनी विचारलंय, राज्याच्या स्थापनेनंतर दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत महाराष्ट्रातील लोकांची क्रयशक्ती तितकीशी वाढली नाही असं आपल्याला वाटतं का? आणि त्यासाठी म्हणजे क्रयशक्ती वाढावी यासाठी काय करायला हवं? मी मगाशी सुरुवात केली तेव्हाच सांगितलं, महाराष्ट्राबद्दल विधान करणं फार कठीण जातं. याचं सोपं कारण असं आहे की जिल्हावार असणारी सार्वजनिक म्हणजे आपले एकूण जी प्रत्येक जिल्ह्याचं देखील आता जसं आपण राष्ट्रीय दरडोई उत्पन्न काढतो तसं जिल्ह्याचं काढतो. फक्त त्याच्यामध्ये समस्या अशी आहे की ज्या भरवशानं आपण त्या राष्ट्रीय किंवा राज्याच्या सरासरी दरडोई उत्पन्नाकडे बघतो तसं जिल्ह्याच्या उत्पन्नाकडे बघावं अशी सांख्यिकीय परिस्थिती नाही. तो बराचदा काल्पनिक आकडा आहे. त्यामुळे त्याच्या आधारावरती जो काही उपभोग खर्च व्यक्ती किंवा कुटुंब करतात त्याची असेसमेंट जर बघितली तर मला वाटत नाही की आपण त्या आधारावरती याचं उत्तर देऊ शकतो. त्यामुळे दरडोई उत्पन्नाची याची सांगड घालू नका. त्यापेक्षा दरडोई उपभोग खर्चाची जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे ती जर बघितली तर अनेक जे दुष्काळी भाग आहेत त्यांची परिस्थिती आणि अन्य राज्यांमधल्या तशाच प्रकारच्या मागास राज्यांमधल्या परिस्थिती याच्यामध्ये फार अंतर नाहीये. 2011 कदाचित 6 असेल, मला नीट आठवत नाही. देशभरचे म्हणून जे काही जिल्हे आहेत 700-750 जिल्हे असतील त्याच्यामधली सर्वात जे अप्रगत मागास असे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे अनेक जिल्हे आहेत. जे वंचना जी असते, संसाधनांची वंचना असते, त्याची जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर बघा, 1987 साली सुब्रमण्यम समितीनं काढलेले ज्याला अवर्षण प्रवण म्हणून जे तालुके होते त्या तालुक्यांची संख्या 87 होती. आज ती दुप्पट आहे. मी तो पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगितला आणि पाणी हे जीवनावश्यक गोष्ट आहे. अनेक प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक गोष्ट आहे. शेतीसाठी तर फारच आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे पाण्याची उपलब्धता कमी होणं याचा उत्पन्नावरती परिणाम होणार, याचा उपभोग खर्चावरती परिणाम होणार. त्यामुळे बऱ्याचदा असं असतं, हे उपभोग खर्च किंवा उत्पन्नाचे आकडे बघण्याऐवजी संसाधनांची प्रगती किती आहे, कोणत्या प्रकारची आर्थिक घडी तिथं बसली आहे, कोणत्या प्रकारचे आर्थिक उद्योग हे भरभराटीला येत आहेत, कोणते आपले रडत खडत चालू आहेत, याच्याकडे बघण्यामुळे आर्थिक परिस्थिती जास्त चांगली येते. गरिबीच्या प्रमाणामध्ये जर म्हणाल, तुम्ही उपभोग खर्चाचा उल्लेख केला तर गरिबीच्या मापनासाठी म्हणून मुख्यतः वापरला जातो तो उपभोग खर्च. त्या उपभोग खर्चाची दुष्काळग्रस्त भागामधली परिस्थिती ही अन्य राज्यांमधल्या, अन्य गरीब राज्यांमधल्या प्रदेशांपेक्षा फार वेगळी नाही. मला वाटतं प्रश्न संपलेत. त्यामुळे मी कार्यक्रमाच्या औपचारिक शेवटाकडे येते. थँक्यू आपटे सर, तुम्ही एवढ्या मोठ्या विषयावरती प्रत्येकाला कळेल असं साध्या सोप्या भाषेत आम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांशी बोललात, संवाद साधलात. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा या व्याख्यानमालेत ज्या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर्स आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मिसेस बीजी चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुमचा सगळ्यांचा निरोप घेतोय. पण लक्षात ठेवा, हा कार्यक्रम 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला YouTube वरती सुद्धा हे व्याख्यान बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या वृत्तांताची बातमी सुद्धा उद्याच्या अंकात विस्तृतपणे तुम्ही वाचू शकणार आहात. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. आमचे जे पार्टनर्स आहेत त्या सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा आपटे सर तुमचे आभार. आणि जे सगळे वाचक श्रोते एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या बरोबर जॉईन झाले या वेब संवादात, त्या सगळ्यांचे सुद्धा आभार. तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. कोरोना अजूनही आहे, त्यामुळे काळजी घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं. नमस्कार.